1913. ठीक आहे, नील्स बोर 1913बद्दल आपण पूर्ण बात बघितली. आता मी तुम्हाला एक बात विचारतो, मला एक सांगा, हा न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस आहे, या बाहेरच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिरतात. आपण नील्स बोरची थिअरी बघत आहोत. याच्यामध्ये या कक्षेमध्ये काय काय फिरत असतात, इलेक्ट्रॉन. आता किती फिरत असतात नील्स बोरने ते नाही सांगितलं, पण फिक्स कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात, त्यांची एनर्जी लेवल सेम असते, एवढं सांगितलं नील्स बोरने फक्त. तर मला सांगा, हा इलेक्ट्रॉन जो फिरणारा आहे याची काही ना काही व्हेलॉसिटी असेल रे, बरोबर. या जो काही इलेक्ट्रॉन आहे काही ना काही मायक्रो लेवलला काही ना काही वजन तर असेल ना, खूप बारीक, त्याला वजन पण असेल. मला सांगा, ज्या गोष्टीला वजन आणि व्हेलॉसिटी असते त्याला काय असते रे? ज्या गोष्टीला वजन आणि व्हेलॉसिटी असते त्याला काय असते? ज्याला वजन आणि व्हेलॉसिटी आहे त्याला काय असणार आहे? त्याला मोमेंटम असणार आहे. मोमेंटम असणारे म्हणजे काय? त्याच्यामध्ये ताकद असणारे, कोणाला तरी धडक करायची, तो धडक करू शकते, म्हणजे मोमेंटम आहे त्याला. तर मग इलेक्ट्रॉनची काय आहे, ते इलेक्ट्रॉनला सुद्धा काय असते? मोमेंटम असते. मग आता मोमेंटम किती असणार? मोमेंटम किती असते हे काही माहीत नाही, परंतु मोमेंटम जे काय आहे ते प्रोपोर्शनमध्ये असतं. कोणाच्या प्रोपोर्शनमध्ये? H/2π. तो H/2π याच्या प्रोपोर्शनमध्ये आपल्याला काय दिसायला भेटत असते? मोमेंटम दिसायला भेटत असते. तर लक्षात ठेवायचं, काय सांगितलं तुम्हाला मी, इलेक्ट्रॉन जो काय आहे तो इलेक्ट्रॉनचं जे की अँग्युलर मोमेंटम असतं ते अँग्युलर मोमेंटम मल्टिप्लाय ऑफ व्हॉट? H/2π. तो H/2π एवढं त्याचं अँग्युलर मोमेंटम आपल्याला दिसायला भेटत असतो, H/2π एवढं. ठीक आहे, नंतर पुढे जर बघायला गेलं तर काय रे, नेक्स्ट पॉईंट काय आहे? तर आता आपल्याला एनर्जी लेवलबद्दल बघायचं आहे. एनर्जी लेवलबद्दल बघून घेऊया काय बरं का. तर एनर्जी लेवलबद्दल जर बघायला गेला तर जसं की एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन द सेकंड ऑर्बिट इज व्हॉट? 3.4 eV. कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन द थर्ड ऑर्बिट. बघा असे क्वेश्चन तुम्हाला, हा क्वेश्चन आहे कंबाईन बी प्री 2019चा क्वेश्चन आहे. मराठीत लिहिलं आहे, अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त हवा, नंतरचा पुढचा, अणुकेंद्राभोवती फिरणाऱ्या दुसऱ्या भ्रमण कक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. त्याची तिसऱ्या भ्रमण कक्षेतील ऊर्जा किती? तो सेम क्वेश्चन आहे, हा 2019ला विचारलेला क्वेश्चन आहे. तो सोपा क्वेश्चन आहे, जास्त काही अवघड नाही आहे. ठीक आहे, पण त्याच्याबद्दल आपल्याला माहीत असायला पाहिजे. आता सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो, बघा लक्ष द्या. जी काही एखादी कक्षा जी काही ना, एखादी कक्षा समजा मी बोलतोय हायड्रोजन ऑक्सिजन कोणता पण, ठीक आहे, हायड्रोजन असो ऑक्सिजन असो कोणता पण असू दे, मला कोणत्या तरी एनर्जी मला काय करायची आहे, शेलची आपल्याला काय करावं लागते, शेलची आपल्याला एनर्जी लेवल शोधावी लागते. द एनर्जी लेवल ऑफ द शेल कॅन बी कॅल्क्युलेट बाय युजिंग द फॉर्म्युला 13.6 Z² डिवाइड बाय n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. याच्यामध्ये आपण त्याची ऊर्जा इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये आपण त्याची ऊर्जा काढत असतो. तो 13.6 Z² अपॉन n² याच्यामध्ये आपण त्याची ऊर्जा काढत असतो, कोणत्या पण शेल. मग समजा मी तुम्हाला बोललो हायड्रोजन. आता हा झेड काय, हा झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर काय असतो, तो पुढचा पॉईंट आहे आपला शिकवायचा. तर ठीक आहे, तरी पण आपण बेसिक लेवल आपल्याला माहीत असणार. तर हायड्रोजनचा समजा ॲटॉमिक नंबर 1 आहे, राईट, 1 आहे. तर मग मला काय दिसायला भेटणार बरं का, मला दुसऱ्या कक्षाची ऊर्जा काढायची. तो 13.6 तुम्हाला काय दिसायला भेटते, 13.6 झेड किती आहे, एकाचा वर्ग, आणि दुसऱ्या कक्षाचं काढायचं ना, तर मी 2चा वर्ग करून टाकणार. तो देअरफॉर काय येईल बरं का, 13.6 डिवाइड बाय 4 जर का केला तर मला काय दिसायला भेटणार, 13.6 डिवाइड बाय 4 केल्यानंतर काहीतरी इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये मला व्हॅल्यू दिसायला भेटणार आहे. तर कोणत्या पण कक्षाचं एखाद्याचं जर तुम्हाला मी असं बोललो, त्याला मला उत्तर काढून दाखवा बरं तुम्ही. तो 13.6 हे लिहून घ्या, 13.6 Z² डिवाइड बाय n², वेअर झेड इज द ॲटॉमिक नंबर, n इज द शेल नंबर असतो ना, दुसरा शेल का तिसरा शेल. मी जर तुम्हाला असं बोललो की मॅग्नेशियम जो काय आहे, मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 आहे समजा, ठीक आहे. तर मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 12 नंबर आहे. तर मला सांगा दुसऱ्या कक्षेची एनर्जी लेवल किती असेल, पटकन उत्तर द्या. दुसऱ्या कक्षेची एनर्जी लेवल किती असेल? किती असेल रे? 489.6. काढलं का, राईट. तो 13.6 इंटू 12चा वर्ग 144, राईट, डिवाइड बाय n. तो तुम्हाला n म्हणजे 4 करायला लावतो मी. 4 1 4 4 3 12, 2 उरले, तर 2 जर उरले तर किती बरं का, 4 6 24. तर तुम्ही याचा गुणाकार जर केला तर तुम्हाला ते उत्तर भेटून जाणार आहे. ठीक आहे, तर असे क्वेश्चन तुम्हाला विचारत असतात. आता मला एक बात सांगा, समजा ही कक्षा आहे, ही पण एक कक्षा आहे, हे न्यूक्लियस आहे, राईट. तर या कक्षेमधून या कक्षेमध्ये जायला त्याला तुम्हाला जे की आहे त्याला काही ना काही ऊर्जा ॲब्झॉर्ब करावं लागेल. आता ऊर्जा किती ॲब्झॉर्ब करावं लागत असते बरं का, ऊर्जा ॲब्झॉर्ब करावं लागते. याची एनर्जी लेवल आणि याची एनर्जी लेवल, या दोघांचा डिफरन्स एवढा. मग या दोघांचा डिफरन्स जर मला लिहायचं असेल तर मी असं लिहू शकतो का रे, 13.6 एकच ॲटम आहे ना तो, आणि ॲटमचा झेडचा सारखा असतो, बरोबर का. 13.6 झेडचा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1/n1² -1/n2², अशा पद्धतीने मी लिहू शकतो. ठीक आहे, तर क्वेश्चन काय येतो त्याच्यानुसार आपण सॉल्व्ह करून घेऊया. आता बघा बरं का, याचं बघून घेऊ.
एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन द सेकंड बोर, तो ठीक आहे, सेकंड बोर ऑर्बिट -3.4 EV. कॅल्क्युलेट द एनर्जी इलेक्ट्रॉन इन द थर्ड. चला सांगू शकतात का कोणी? आपण काय करणार बरं का, आपल्याला माहिती काय माहिती आहे आपल्याला काय माहिती आहे की एनर्जी जी की असते ती कितव्यामधली आहे, सेकंडमधली. तो सेकंडमधली एनर्जी किती आहे, -3.4. सेकंडमधली एनर्जीला कसं लिहिणार मी, -3.4 = 13.6. 13.6 झेड जो काय आहे फिक्स झेड असेल एका ॲटमचा झेड वेगळा फिक्स असणार आहे. Z² किती कक्षा आहे, सेकंड म्हणजे 4. ठीक आहे, सेकंड म्हणजे 4. तर मला सांगा बरं का Z² व्हॅल्यू किती येते रे. एक तर काय करा, Z² व्हॅल्यू न सांगा डायरेक्ट 13.6 Z² व्हॅल्यू सांगा. 13.6 Z² व्हॅल्यू किती तुम्ही म्हणाल, -3.4 × 4 = किती असणार आहे, 13.6 Z². किती येते उत्तर, 36. याचं उत्तर किती काढलं, 13.6. 13. ॲटॉमिक नंबर 1. हे बघा 13.6 Z², राईट. मग जर 13.6 म्हणजे याचा अर्थ असा येते की 13.6 Z² याची व्हॅल्यू 13.6 येते. ओके, आता मला काय काढायचं आहे, एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन थर्ड ऑर्बिट. मग थर्ड ऑर्बिट म्हटली तर काय एनर्जी काढायची असेल तर मी कसं काढणार, मी काय करणार, 13.6 × Z²/n². दिस इज अवर फॉर्म्युला. पण आपल्याला माहिती आहे 13.6 Z² एका सेम ॲटमचे दोघं सारखे असतील, झेड पण सारखाच असणार आहे ना, एका ॲटमचा ॲटॉमिक नंबर सारखाच असणार आहे. मग 13.6 ची व्हॅल्यू किती आली, 13.6 Z² ची व्हॅल्यू तुम्ही काढली 13.6 / n म्हणजे किती, तुम्हाला किती थर्डमधलं काढायचं आहे, तो थर्ड म्हणजे 9. मग सांगा बरं याचं उत्तर किती असणार आहे, मायनस आहे, इथं मायनसची नाही, तो -13.6 / 9. याचं उत्तर सांगा किती आहे, -1.51. राईट. तो -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट हे त्याचं उत्तर आपल्याला दिसायला भेटते. हा प्रश्न MPSC प्री 2019 मध्ये विचारला गेलेला आहे, राईट. तो MPSC प्री 2019 क्वेश्चन आहे, पण सोपा क्वेश्चन आहे, असं काही अवघड नाही. तर लक्षात घ्या, बोरची थिअरी जी आहे, बोरच्या थिअरीमध्ये तुम्हाला मी मोमेंटमबद्दल सांगून दिलं की H/2π याच्या मोमेंटम याच्या प्रमाणात असते. आणि एनर्जी जर तुम्हाला काढायचं असेल तर एनर्जीचा फॉर्म्युला पण मी सांगून दिला. हा फॉर्म्युला वापरायचा आणि कोणत्या पण प्रकारचं हे काढून टाकायचं. ठीक आहे. नंतर अजून याच्यावरती एक क्वेश्चन होता, काय वाला क्वेश्चन होता बरं का, तो क्वेश्चन बघा जूलमध्ये, हे जूलमध्ये पण पार्ट करून घ्या रे. जूलमध्ये जर का जूलमध्ये आलं मग समजणार नेमकं काय, तर जूलमध्ये पण विचारू शकतात किंवा इलेक्ट्रॉन याच्यामध्ये पण विचारू शकतात. तर दोघं व्हॅल्यू लक्षामध्ये ठेवून घ्या. आता क्वेश्चन काय विचारला होता बरं का, क्लर्क मेन्स 2019. तर मी नंतर तर घेणारच ते सगळे क्वेश्चन, पण तरी पण बोलण्यामध्ये एक रिव्हिजन चांगली होऊन जाईल. तो 2019. तर काय दिले बरं का, तो क्वेश्चन जो आहे ना तो क्लर्क मेन्स 2019 आहे. मी तुम्हाला मराठीत वाचून दाखवतो, इंग्रजीत पण ट्रान्सफर करून दाखवतो. तुम्हाला ओळखायचं आहे की बरोबर कोणतं आहे. ठीक आहे, बरोबर कोणतं आहे. मी 4 विधानं देत असतो, तुम्ही मला बरोबर कोणते ते सांगा. पहिलं जे सांगतोय ते काय, इलेक्ट्रॉन भ्रमण कक्षा न्यूक्लियसच्या भोवती वर्तुळाकार असते. बघा रे, इलेक्ट्रॉन जो काय आहे तो इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या आजूबाजूला सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतो. बरोबर आहे काय, तुम्ही म्हणणार बरोबर आहे. ठीक आहे, हा तर पहिला हायपोथेसिस आहे. दुसरा, इलेक्ट्रॉन हा भ्रमण कक्षेत असतो तेव्हा त्याचा अँग्युलर मोमेंटम हा एकत्रितरित्या H/2π पटीत असतो. बोला बरोबर आहे का, तुम्ही म्हणणार हो. हा दुसरा हायपोथेसिस पण काय आहे, बरोबर आहे. तिसरा, इलेक्ट्रॉन जेव्हा त्यांच्या भ्रमण कक्षेत असतो तेव्हा तो ऊर्जाचा उत्सर्जन करत नाही. बोला रे, इलेक्ट्रॉन जेव्हा त्याच्या भ्रमण कक्षेत असतो तेव्हा तो ऊर्जेचं उत्सर्जन करत नाही. बोला बरोबर आहे काय, इमिशन बरोबर आहे, राईट का. पण एका कक्षेमधून दुसऱ्या कक्षेला जात असताना ॲब्झॉर्ब किंवा इमिशन करू शकतो, पण त्याच्या भ्रमण कक्षामध्ये तो कोणत्याही प्रकारची एनर्जी, तो तिघं बरोबर येत आहेत. चौथं, इलेक्ट्रॉन एका भ्रमण कक्षातून दुसऱ्या भ्रमण कक्षात जात असताना ऊर्जा देतो किंवा घेतो. बोलाय बरोबर आहे का रे, कसं काय नाही म्हणते तू, इलेक्ट्रॉन एका भ्रमण कक्षेतून दुसऱ्या भ्रमण कक्षेत जात असताना ऊर्जा देतो किंवा घेतो. बरोबर आहे, तो हे विधान पण बरोबर आहे. तर ब क ड चारही विधान जे काय आहेत बरोबर आहे. तो याचं उत्तर जे काय ब क ड चारही बरोबर आहेत. हे उदाहरण विचारले गेले क्लर्क मेन्स 2019ला. ठीक आहे, तर चला पुढे जाऊ. तर तुम्हाला आता बोरच्या थिअरीवरती क्वेश्चन विचारतात, त्यामुळे क्वेश्चनचे बघा याचं उत्तर देऊ शकतात का बघा बरं. The energy required to transfer an electron from second Bohr orbit to the third Bohr orbit hydrogen like atom nuclear ZE 68 पॉईंट किती आहे 68 इलेक्ट्रॉन व्होल्ट. द व्हॅल्यू ऑफ द झेड विल बी. तुम्हाला झेडची व्हॅल्यू काढायची, ॲटॉमिक नंबर काय असेल त्याची व्हॅल्यू काढायची आहे. ॲटॉमिक नंबर काय असेल त्याची व्हॅल्यू काढायची आहे. चला बघा बरं का, डोकं लावा. एनर्जी रिक्वायर्ड टू ट्रान्सफर अँड द इलेक्ट्रॉन फ्रॉम किती तुम्हाला डिफरन्स दिला असावा असं मला वाटतं. एनर्जी रिक्वायर्ड टू ट्रान्सफर इलेक्ट्रॉन फ्रॉम सेकंड बोर टू थर्ड बोर हायड्रोजन लाईक ॲटम न्यूक्लियर इज व्हॉट, तो एवढं. तो एनर्जी रिक्वायर मला सांगा बरं काय, तुम्हाला काय दिलं आहे, तुम्हाला नक्कीच काय दिलं आहे, फरक दिलेला आहे. आणि आपण काय बोललो होतो बरं का, की आपण काय बोललो होतो की एनर्जी जी काही असते
एनर्जी किती एनर्जी लागेल, एखाद्या कक्षेमध्ये एनर्जी किती आहे आपण त्याच्याबद्दल बघितलं आहे. परंतु आता मी तुम्हाला काय सांगितलं आहे की एनर्जीचा जो डिफरन्स असतो, ॲब्झॉर्ब एनर्जीचा जो डिफरन्स आपल्याला दिसायला भेटत असतो तो काय आहे, ॲक्च्युली एका कक्षेमधून दुसऱ्या कक्षेला लागणारा ऊर्जा जेवढी असते तेवढा तो दोन कक्षेमधला डिफरन्स दिसायला भेटत असतो, बरोबर. तर दोन कक्षेमधला जो काही एनर्जीचा डिफरन्स आहे तो एनर्जी तेवढी ॲब्झॉर्ब करणार किंवा तेवढी एमिट करणार, एवढी बात आपल्याला दिसायला भेटत असते. मग मी काय करत असतो एनर्जीचा फॉर्म्युला लिहित असतो की पहिल्या कक्षेत जो की दुसरी कक्षा आहे ना, त्या दुसरी कक्षेचा फॉर्म्युला कसा लिहिल बरं का, मी सांगा रे. डिफरन्स किती आहे, 68 समथिंग आहे ते. 68 इज इक्वल टू डिफरन्स लिहायला पाहिजे ना, हा डिफरन्सच येणार आहे. पहिल्या कक्षा दोन कक्षाचा डिफरन्स आहे हा, तर मी कसं लिहिणार 13.6 Z² डिवाइड बाय n². n1 किती, n किती आहे तो किती ऑर्बिटपासून बरं का, एनर्जी रिक्वायर्ड सेकंड थर्ड फ्रॉम सेकंड टू द थर्ड, तो सेकंड टू द थर्ड. मग आपण एक काम करूया, याला n1चा स्क्वेअर करू मायनस 13.6 Z² डिवाइड बाय n2चा स्क्वेअर, अशा पद्धतीने आपण ते करून टाकूया. साईन नंतर तुम्ही लक्षात घ्या. मग इथून कॉमन काय काय येणार आहे बरं का, एकच कोणता तरी ॲटम आहे तो 13.6 कॉमन काढला, राईट. डिवाइड बाय काय असेल बरं का, (Z²) आणि ब्रॅकेटमध्ये काय असेल 1 किती रे, 1 सेकंड टू थर्ड ना, 1/4 मायनस 1/6. सांगा बरं किती येईल, झेडची व्हॅल्यू सांगा मला. आणि तर 68 झेडची व्हॅल्यू किती येईल, उदाहरण कळते ना, 6 येते का बघा बरं का, हे बघा हो राईट का, तो 6 म्हणजे इथे उत्तर आपलं 6 राहणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. तर कोणतं पण उदाहरण आलं तर फॉर्म्युला तर एकच आहे, तर बोर्डचं जे काही आहे त्याच्यावर क्वेश्चन आला तर तुम्हाला सुटून जाईल एवढी गॅरंटी आहे, ठीक आहे. तर बघा व्यवस्थित मन लावून उदाहरण सॉल्व्ह करायचं. डिफरन्स दिलेला होता आणि डिफरन्स आपण अशा पद्धतीने काढणार, दुसऱ्याचा मायनस याचा, राईट का, तो डिफरन्स काढून घ्या, तुम्हाला उत्तर येऊन जाईल त्याचं उत्तर 6 असणार आहे, ठीक आहे. हे दिलेलं पण इथं, ज्याला कोणाला कळलं नसेल त्याने याच्यावरून लक्षात घेऊन घ्यायचं. पुढे तो चला, हे एनर्जी रिक्वायर्ड फॉर द इलेक्ट्रॉन एक्सिटेशन इन द लिथियम फ्रॉम फर्स्ट टू द थर्ड ऑर्बिट इज. तो फर्स्ट टू थर्ड ऑर्बिट इज वॉट, पहिल्यामधून तिसऱ्यामध्ये जायचं आहे त्याला. तर पहिल्यामधून तिसऱ्यामध्ये जर का जायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल बरं का, सांगा. तर एक बात, आता झेड जो काही आहे लिथियमचा झेड आपल्याला माहीत पाहिजे. लिथियमचा झेड किती असतो रे, ॲटॉमिक नंबर ऑफ द लिथियम, ॲटॉमिक नंबर किती असतो लिथियमचा, किती असतो, 3 असतो का, 3 असतो, ठीक आहे. तो 3 असतो. मग आता जर का समजा 3 असते लिथियमच्या याच्यामध्ये, तर मला सांगा तुम्ही आता करून दाखवा बरं का. एनर्जी रिक्वायर किती एनर्जी लागेल बरं का, पहिली कक्षेची एनर्जी काढा आणि तिसऱ्या कक्षेची एनर्जी काढा, या दोघांचा डिफरन्स जो काही असेल ना तेवढी एनर्जी त्याला लागणार. पहिले मला तुम्ही पहिल्या कक्षाची एनर्जी सांगा किती असणार. तुम्ही म्हणणार 13.6 Z², झेड किती आहे त्याचा, झेड आहे 3, तो Z² डिवाइड बाय n², पहिल्या कक्षाचा 1, देअरफॉर किती असणार हे सांगा रे, हे किती येते 13.6 इंटू 122.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट, ठीक आहे. ते लिहून घेऊ. नंतर दुसरा आता तिसऱ्या कक्षेची गाडी आहे, तिसऱ्या कक्षेची काय 13.6 इंटू 9 डिवाइड बाय 9, ते झालं 13.6, हे 13.6. मला एक सांग आता, 13.6 येते नाही, 122.4 मधून 13.6 मायनस करून टाक, तेवढी ऊर्जा लागेल. किती येते 108.8 आहे ना उत्तर. तर उत्तर आपल्याला 108.8 हे उत्तर दिसायला भेटत आहे. मग तुम्हाला जमून जाईल रे ते, ओके, जमून जाईल तुम्हाला. तर अशा पद्धतीने 108.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग क्वेश्चन कसाही आला तर बोर्डच्या थिरीवर तुम्हाला जवळजवळ बोर्डच्या थिरीवर अणूंची संरचना आधी चॅप्टर आहे, बोर्ड्सवरतीच खूप जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. तर त्याचे हायपोथेसिस सगळे पाठ पाहिजे. एनर्जी जी काय आहे ते पण लक्षात राहू द्या, कक्षा कोणती काय असते तेही लक्षामध्ये राहू द्या, ठीक आहे. चला पुढे. तर अशा पद्धतीने बोर्ड्स जे काय आहे बोर्ड्सबद्दल आपण सगळं कंप्लीट केलेलं आहे. कोणाला डाऊट आहे का इथपर्यंत सांगा, बोर्ड्सच्या याच्याबद्दल कोणाला डाऊट आहे का. परीक्षेमध्ये आलेले सगळे क्वेश्चन सुद्धा मी कव्हर करून टाकले बोलण्यामध्ये. पुढे जाऊ आता. सो नेक्स्ट इज व्हॉट, ॲटॉमिक नंबर. आता आपल्याला बघायचं आहे ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक नंबर कोणाला म्हणतो आपण, ॲटॉमिक मास नंबर कोणाला म्हणतो आपण, आयसोटोप कोणाला म्हणतो आपण, आयसोबार कोणाला म्हणतो आपण, रेडिओक्टिव्ह इलेमेंट कोणते आहेत, कोणकोणाचे किती रेडिओक्टिव्ह इलेमेंट आहेत, याच्याबद्दल आपल्याला आता बघायचं आहे, ठीक आहे. तर ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, आतापर्यंत जे काही मॉडेल आपण शिकत आलो चाडवीपर्यंत अजून चाडवीच्या नंतर पण बरेचसे सायंटिस्ट असतील, त्यांचे नाव नंतर घेऊ आपण, ठीक आहे. तो चाडवीपर्यंत आपण जे काही आलेलो आहोत त्याच्यामध्ये काय काय दिसायला भेटलं की यार सेंटरमध्ये न्यूक्लियस असतो. हा एक ॲटम आहे, सेंटरमध्ये न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियसमध्ये कोण असतो, न्यूट्रॉन असतो, ज्याच्यावरती कोणत्याही प्रकार चार्ज नसतो, आणि प्रोटॉन असतो, बरोबर का, प्रोटॉन असतो, राईट. अशा पद्धतीने. आणि बाहेरच्या कक्षेमध्ये काय असते, बाहेरच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन जो काय तो इलेक्ट्रॉन असतो. आता ॲटॉमिक नंबर कोणाला म्हणतो बरं का, ॲटॉमिक नंबर म्हणजे असा नंबर जो बदलत नाही. लक्षात घ्या, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, ॲक्च्युली काय असतं,
की इलेमेंटची जी जर इलेमेंटचे कॅरेक्टरिस्टिक जर का दाखवायचे असतील तर त्यांचं काही ना काही नाव असायला पाहिजे. जसं की आपलं नाव आहे पर्टिक्युलरली, आपलं नाव काही बदलत नाही, तर आपलं नाव जे की आहे पहिलीला नाव आपलं तेच होतं, 10वीला पण नाव तेच आहे, इंजिनिअरिंगला पण नाव तेच आहे. आपले जे की नाव आहे पूर्ण शाळेच्या लेवलला एकच नाव आपल्याला दिसायला भेटत असते, पूर्ण लाईफभर आपलं एकच नाव दिसायला भेटत असतं. सांगायचं तात्पर्य काय आहे आता की ज्याप्रमाणे आपलं नाव असतं तसं प्रत्येक जे इलिमेंट्स असतात त्या इलिमेंटचं पण काय असतं, त्या इलिमेंटची पण ओळख जी असते ती ओळख ॲटॉमिक नंबरवरून असते. मग आता त्यांची ओळख जी आहे ती ॲटॉमिक नंबरवरूनच का असते बरं का, त्यांची ओळख ॲटॉमिक नंबरवरून याच्यामुळे असते कारण की ॲटॉमिक नंबर हा असा पॉईंट असतो जो बदलत नाही कधी, तो फिक्स असतो. ॲटॉमिक नंबर कशाने दाखवतो आपण, ॲटॉमिक नंबर इज डिनोटेड बाय व्हॉट, झेड. तो ॲटॉमिक नंबर आपण झेडने दाखवतो, चालू आपण यूज पण केला त्याला अगोदर, ठीक आहे. तर आता सांगायचं तात्पर्य काय, मग आता जो काही एक ॲटम असतो, ॲटममध्ये 3 घटक असतात. कोणकोणते बरं का, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. प्रोटॉन असतो, न्यूट्रॉन असतो आणि इलेक्ट्रॉन, हे 3 जे काही आहेत आपल्या ॲटममध्ये असतात. न्यूट्रॉन जो आहे ना तो न्यूट्रॉन बदलत असतो. न्यूट्रॉन कधी कमी तर कधी जास्त असं होऊ शकतं म्हणजे काय मी सांगतो तुम्हाला, तो न्यूट्रॉन कमी जास्त असू शकतो आणि इलेक्ट्रॉन तर काय केमिकल रिॲक्शनमध्ये इकडे तिकडे शिफ्ट होऊन जात असतो, राईट का. म्हणजे इलेक्ट्रॉन पण बदलतो आणि न्यूट्रॉनची संख्या पण कमी जास्त असते, ठीक आहे, कमी जास्त असते. पण प्रोटॉनची संख्या मात्र कधीही एखाद्या पर्टिक्युलर इलेमेंटमध्ये कधीही प्रोटॉनची संख्या बदलत नाही. प्रोटॉनची संख्या नेहमी कॉन्स्टंट असते. प्रोटॉनची संख्या जर का नेहमी कॉन्स्टंट असेल तर आपण काय करत असतो, ॲटॉमिक नंबर कोणाला म्हणतो, तर नंबर ऑफ प्रोटॉन इन ॲटम. तर लक्षात घ्या, एखाद्या ॲटममध्ये नंबर ऑफ प्रोटॉन जे की असतात, किती नंबर ऑफ प्रोटॉन आहे, तर समजा मी तुम्हाला बोललो मी ऑक्सिजन. तर ऑक्सिजन जो काही आहे, या ऑक्सिजनचा जर तुम्ही ॲटम बघितला तर ऑक्सिजनच्या ॲटममध्ये तुम्हाला काय दिसायला भेटतं बरं का, ऑक्सिजनचा जर ॲटम बघितला ना तर ऑक्सिजनच्या ॲटममध्ये आपल्या ऑक्सिजनच्या ॲटममध्ये आपल्याला किती 8 जे काही आहे 8 प्रोटॉन दिसायला भेटत असतात. तर ऑक्सिजनच्या ॲटममध्ये 8 प्रोटॉन आहेत, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. 8 प्रोटॉन आहेत याचा अर्थ काय बरं का, त्याचा ॲटॉमिक नंबर किती होणार आहे, 8 होताना आपल्याला दिसायला भेटतो. ॲटॉमिक नंबर ऑफ द ऑक्सिजन इज व्हॉट, 8. तर लक्षात घ्यायचं, नंबर ऑफ द प्रोटॉन क्वेश्चन विचारला MPCमध्ये, प्रोटॉन कोणाला म्हणतो, तर नंबर ऑफ प्रोटॉन जे की असतात त्याला त्याला काय म्हणतो आपण, ॲटॉमिक नंबर. तर बघा, नंबर ऑफ प्रोटॉन त्याला ॲटॉमिक नंबर म्हणतो, झेडने आपण दाखवत असतो. एवढी बात लक्षात तुम्ही ठेवायची, ठीक आहे. चला मी आता तुम्हाला प्रश्न विचारतो बरं का, मला सांगा ॲटमचं जे वजन आहे, ॲटमचं वजन ज्याला इंग्रजीमध्ये आपण ॲटॉमिक मास म्हणणार आहे, ॲटॉमिक मास. मला सांगा ॲटमचं वजन ऑल वेट ऑफ द ॲटम इज लोकेटेड आर सिच्युएटेड ॲट व्हॉट, कुठे सिच्युएटेड असतं सांगा पटापट. पूर्ण ॲटमचं वजन कुठे सिच्युएटेड, न्यूक्लियसमध्ये आहे. मग मला जर का ॲटॉमिक मास म्हणायचं असेल, ॲटॉमिक मास, तर मी ॲटॉमिक मास म्हणजे काय म्हणणार बरं का, तर तुम्ही म्हणणार की सगळं वजन जर का सेंटरमध्ये लोकेट आहे, याचा अर्थ सगळं वजन सेंटरमध्ये असेल, तर मग पूर्ण ॲटमचं वजन पण काय सांगणार आपण, की पूर्ण ॲटम जो काही आहे ना, पूर्ण ॲटमचं वजन कोणाच्या बरोबर आहे, न्यूक्लियसच्या बरोबर. लक्षात घ्या, कारण की बाजूला स्पेस आहे, सगळा न्यूक्लियसच्या आजूबाजूला सगळा स्पेस दिसायला भेटतोय. देअरफॉर आपण काय म्हणतो माहिती आहे का, आपण काय म्हणतो की ॲटमचं जे वजन आहे ना, ते ॲटमचं वजन बरोबर न्यूक्लियसचं वजन एवढं असणार, न्यूक्लियसचं वजन. देअरफॉर ॲटॉमिक मास जर का मला काढायचं असेल, ॲटॉमिक मास, तर ॲटॉमिक मास मी कसा काढणार, ॲटॉमिक मास इज इक्वल टू मास ऑफ न्यूक्लियस. मग मास ऑफ न्यूक्लियस म्हणजे काय रे, न्यूक्लियसमध्ये कोण कोण असतात, न्यूक्लियसमध्ये न्यूक्लियस असतात, राईट का, न्यूक्लियॉन असतात. न्यूक्लियॉन म्हणजे काय, तर तुम्हाला दिसायला भेटेल प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर न्यूक्लियस जे काही असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोघं असतात. देअरफॉर ॲटॉमिक मास, मग आता मी काय सांगितलं बरं का, आता आपण बघितलं ॲटॉमिक नंबर जो काही असतो, ॲटॉमिक नंबर तो काय असतो, नंबर ऑफ द प्रोटॉन इन ॲटम. आणि ॲटॉमिक मास म्हणजे काय, वजन मोजतायत ना तुम्ही, तो ॲटॉमिक मास इज इक्वल टू व्हॉट, तो ॲटॉमिक मास इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. अशा पद्धतीने या दोघांची बेरीज जर का केली तर आपल्या ॲटॉमिक मास आपल्याला काय दिसायला भेटतोय, ॲटॉमिक मास ऑफ दॅट ॲटम आपल्याला दिसायला भेटत असते, ॲटॉमिक मास. पण आता ॲटॉमिक मास काय असतं हे गोष्टी समजून घेऊया. जसं की आपण जर का काट्यावरती उभं राहिलो तर आपलं वजन होऊन जातं. मग ॲटॉमिक मास म्हणजे खरंच त्या ॲटमचं वजनच आहे का, त्या ॲटमचं वजनच असते. आता कशा पद्धतीने वजन असते, आपण एका ॲटमचं वजन मोजून बघूया. आता ॲटमचं वजन जर मोजलं तर किती वजन येईल ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे. तर ॲटॉमिक नंबर म्हणजे काय आणि ॲटॉमिक मास म्हणजे काय ते तुम्हाला वरच्यावरती कळालेलं असणार. वरच्यावरती कळालं का ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास. बघा PSI 2016, ठीक आहे, PSI 2016ला एक प्रश्न विचारला आहे, अनुक्रमांक म्हणजे काय. अनुक्रमांकाला काय म्हणता येईल रे, ॲटॉमिक नंबर. चला सांगा ॲटॉमिक नंबर म्हणजे काय. PSI 2016ला क्वेश्चन आलेला आहे, सांगा तुम्ही उत्तर पटकन. सो व्हॉट, नंबर्स ऑफ प्रोटॉन, राईट का. तो नंबर ऑफ प्रोटॉन जे की असणार आहे ते आपलं काय होणार आहे, अनुक्रमांक होणार. अशी सोपी क्वेश्चन तुम्हाला विचारून घेत असतात. ओके, पुढे जाऊ.
अजून फक्त तिथं थांबले नाही आहे. त्याच्यानंतर MPSC 2016 प्रीला पुन्हा तोच क्वेश्चन विचारला गेला आहे. राईट का? काय म्हणलेले पुढीलपैकी 2 विधानांपैकी कोणते अयोग्य आहे? तुम्हाला अयोग्य म्हणजे चुकीचं विधान ओळखायला लावलं आहे आणि मी विधान वाचून दाखवतो, तुम्ही मला उत्तर द्या. बघा काय म्हणलेले, अणुअंक म्हणजे केंद्रातील एकूण प्रोटॉनची संख्या. बरोबर आहे का रे? अणुअंक म्हणजे अणु केंद्रातील एकूण प्रोटॉनची संख्या. हे बरोबर आहे का? तुम्हाला अयोग्य विचारलंय, हे बरोबर आहे. आपल्याला अयोग्य म्हणलेले. अयोग्य म्हणजे काय रे? अयोग्य म्हणजे चुकीचं ना? हां, मग चुकीचं विचारले म्हणजे पहिलं तर बरोबर आहे गड्या, पहिलं बरोबर आहे. दुसरं, अणुवस्तुमान म्हणजे अणु केंद्रातील एकूण प्रोटॉनची व न्यूट्रॉनची संख्या. बोला हे बरोबर आहे का? हे दोघं विधान बरोबर आहेत. राईट का? हे दोघं विधान बरोबर आहेत. तर कोणतंच चुकलेलं नाही आहे. राईट की नाही? कोणतंच चुकलेलं नाही आहे. तर त्यामुळे तुम्हाला उत्तर व्यवस्थित सिलेक्ट करता यायला पाहिजे. बघा आलं, कळालं का लक्षामध्ये? अशा बेसिक गोष्टी पण क्वेश्चन विचारून घेत आहेत. तो सगळं तर आपलं कालच झालेली बात होती. तो ॲटॉमिक हे काय असतं, ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास काय असतो, तुम्हाला यावेळेस सुद्धा तोच क्वेश्चन पुन्हा परीक्षेला दिसायला भेटणार आहे. 3-4दा क्वेश्चन आलेला आहे, 1-2दा बी नाही, 3-4दा आलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. तर ॲटॉमिक मास, ठीक आहे. तर ॲटॉमिक मासबद्दल काय बरं का आपण बघतो ना, आता एक कॅरी बॅग आहे. कॅरी बॅग ॲक्च्युली कॅरी बॅगमध्ये वस्तू ठेवलेल्या आहेत, पण कॅरी बॅगचं वजन किती आहे? 0 आहे. कॅरी बॅगचं वजन किती आहे? 0 आहे. वजन कोणाचं आहे? फक्त मध्ये असणारा मालचं. याचा अर्थ काय की मध्ये असणारा सेंटरचा जो न्यूक्लियस आहे ना, त्याचं वजन. मग ॲटमचं वजन जे काही असतं ते बरोबर न्यूक्लियसच्या वजन एवढं असतं. देअरफॉर ॲटॉमिक मास इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन तो नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन असं आपण म्हणत असतो. नंबर ऑफ प्रोटॉन. आणि आपल्याला एक माहिती अजून काय माहिती बरं का? सांगा बरं काय? नंबर ऑफ प्रोटॉन नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू व्हॉट रे? नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू काय असतं? नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू काय असतं? नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतं. प्रोटॉनवरती कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह. न्यूट्रॉनवरती कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह. चला सांगा बरं का, एका इलेक्ट्रॉनचं चार्ज किती असतं? 1 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू व्हॉट? 1 इलेक्ट्रॉन बरोबर किती असतं रे? 1 इलेक्ट्रॉन 1.6 इंटू 10⁻⁻19 राईट का? तो 1 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 इलेक्ट्रॉन कुलोम एवढी काय असते त्याच्यावरती चार्ज. मग आता जर का समजा तुम्हाला प्रोटॉनवरती चार्ज विचारला तर तुम्ही याचा पॉझिटिव्ह करायचं, आणि जर तुम्हाला इलेक्ट्रॉन विचारला नाही तर -1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम असं प्लस आणि मायनस करून उत्तर व्यवस्थित द्यायचं. ठीक आहे, पुढे जर केलं तर काय बरं का? ॲटॉमिक झालं. ॲटॉमिक मासबद्दल आपण डिटेलमध्ये बघितलं. मग आता आपण बघा, हा ॲटॉमिक मासची आपण कन्सेप्ट बघत आहोत. फ्लोरीनबद्दल आपण बघत होतो. तर फ्लोरीनमध्ये काय दिसायला भेटते? फ्लोरीनचा जो न्यूक्लियस आहे ना, त्या न्यूक्लियसमध्ये 9 प्रोटॉन आहेत आणि 10 इलेक्ट्रॉन आहेत. बघा रे, असं नसतं बरं का की 9 प्रोटॉन असेल म्हणजे 9 न्यूट्रॉन असेल, असं काही नाही. आपण काय शिकलोय? 9 प्रोटॉन जर का असतील तर 9 इलेक्ट्रॉन असतील. बरोबर आहे, ठीक आहे. पण आता 9 प्रोटॉन आहेत आणि 10 इलेक्ट्रॉन आहेत. तर आता आपल्याला काय दिसायला भेटतं बरं का? 9 प्रोटॉन आणि 10 इलेक्ट्रॉन एकूण मिळून किती झाले? 19 युनिट. तर 19 युनिट म्हणजे काय? मग आपण काय बोलणार? आपण बोलताना असं बोलणार की फ्लोरीन याचं ॲटॉमिक नंबर जो आहे तो ॲटॉमिक नंबर 9 आहे आणि ॲटॉमिक मास नंबर जो काय आहे तो 9 आणि 10 19 युनिट. 19 युनिट काय आहे? आता युनिट काढू थोड्या वेळानंतर. तर फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आणि ॲटॉमिक मास नंबर ॲक्च्युली ॲटॉमिक मास जो काही आहे तो किती आहे? 19 युनिट काय असतं आता शिकू थोड्या वेळामध्ये. ठीक आहे, एवढी बात तुमच्या डोक्यामध्ये आली. पण आता कधी कधी काय होतं माहिती आहे का? ॲक्च्युली फ्लोरीनबद्दल एक घटना घडते काय की 9 प्रोटॉन जसे तर तसे राहतात, पण जो की न्यूट्रॉनची संख्या बदलताना दिसते. कधी कधी 11 न्यूट्रॉन असतील, कधी 12 न्यूट्रॉन असतील. सांगायचं तात्पर्य काय आहे बरं का? मला काय दिसायला भेटेल की 9 प्रोटॉन तर कधी बदलत नाही. तर फ्लोरीनसोबत काय घडत असतं? न्यूट्रॉनची संख्या जर का बदलली ना, न्यूट्रॉनची संख्या जर बदलली, प्रोटॉन सारखा आहे, न्यूट्रॉनची संख्या जर बदलली तर ॲटॉमिक मास पण काय होतोय? बदलताना आपल्याला दिसायला भेटत असतं. परंतु लक्षात घ्या, जर का तुम्ही समजा न्यूट्रॉनची संख्या बदलत असणार, म्हणजे इथं 10 आहेत ना, इथं 11 करून टाकलं मी, तो काय होणार आहे बरं का? 20 युनिट हे काय दिसायला भेटणार मला? ॲटॉमिक मास ऑफ फ्लोरीन. तर आता तुम्ही म्हणणार की यार फ्लोरीनचा ॲटॉमिक मास एकदा 19 होतं आणि फ्लोरीनचा ॲटॉमिक मास आता एकदा 20 येते, पुन्हा फ्लोरीनचा ॲटॉमिक मास जे एकदा 21 येणार आहे. हे असं का घडलं? कारण की न्यूट्रॉनची संख्या मी बदलवली. राईट का? मग आता हे जे की फ्लोरीनचे तुम्हाला वेगवेगळे ॲटॉमिक मास भेटले, यांना आपण फ्लोरीनचा आयसोटोप म्हणत असतो. काय म्हणत असतो? फ्लोरीनचा आयसोटोप. तो आयसोटोपची कन्सेप्ट आपण पुढे जाऊन शिकणार पण आहोत. तुम्ही लक्षामध्ये घ्या, तरी बेसिक लेवलला लक्षात राहू द्या. पुढे आहे या पेजमध्ये जायचं आपल्या याच्यात. तो बघा, आता ॲल्युमिनियमची आपण स्टोरी बघत होतो. ॲल्युमिनियममध्ये प्रोटॉनची संख्या 13 आहे. बघा क्वेश्चन विचारले तुम्हाला, तो प्रोटॉनची संख्या जर का 13 असेल तर ॲटॉमिक नंबर किती आला? तर प्रोटॉनची संख्या जर का 13 असेल तर ॲटॉमिक नंबर 13. राईट. आणि जर तुम्हाला ॲटॉमिक मास जर का विचारलं तर 70 युनिट दिसायला भेटतात. आता मला जर का बदलायचं असेल याच्यामधून काय बदलेल रे? तर याच्यामध्ये बदलताना फक्त काय बदलेल? न्यूट्रॉन बदलेल. न्यूट्रॉनची जर का समजा 15 मी संख्या करून टाकली तर 13 आणि 15 किती झाले? 28 युनिट. सांगायचं तात्पर्य काय? 27 युनिट 28 युनिट हे मॅग्नेसचं ॲटॉमिक मास असू शकतं. मग 27 युनिटचा ॲटॉमिक मास असू शकतो, 28 युनिटचा ॲटॉमिक मास पण असू शकतो. मग हे दोघं नेमकं काय आले? ते मॅग्नेशियमचे दोघं काय आलेत बरं का? आपलं ॲल्युमिनियमचे दोघं काय आले? ते ॲल्युमिनियमचे दोघं जे आले ते काय आलेत? ॲल्युमिनियमचे आयसोटोप आले. आयसोटोप. तो आयसोटोप म्हणजे काय? तुम्ही पुढे जाऊन शिकणारच आहात, तरी पण आपण बडबड करतच आहोत त्याच्याबद्दल. ठीक आहे. तर
ही वाली बात बघा. आता इथे काय घडते बघा, हे तुम्हाला जे मी सांगितलं ते तो 17 प्रोटॉन आहेत. मग चला, क्लोरीनचे 17 प्रोटॉन असतील तर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती? 17. परंतु क्लोरीनचा ॲटॉमिक मास किती आहे? 17 आणि 18 न्यूट्रॉन आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पण विचारू शकतो. तो काय विचारणार? क्लोरीनमध्ये ठीक आहे, क्लोरीनमध्ये न्यूट्रॉनची संख्या सांगा. तर न्यूट्रॉनची संख्या किती असणार आहे? न्यूट्रॉनची संख्या 18. पण न्यूट्रॉनची संख्या कधी कधी 20 पण होऊन जाते, राईट का? म्हणजे एकदा त्याचा ॲटॉमिक मास 35 दिसायला भेटतोय आणि एकदा त्याचा ॲटॉमिक मास 37 दिसायला भेटतोय. मग 2 ॲटॉमिक मास हे कशाचे? क्लोरीनचे. मग जर का क्लोरीनचे 2 ॲटॉमिक मास असतील तर क्लोरीनला किती आयसोटोप आहेत? 2. राईट का? अशा पद्धतीने दिसायला भेटत असते. तर क्लोरीनला 2 आयसोटोप आहेत. तुम्हाला क्वेश्चन विचारतात ते खूप सारे, जसं की कार्बनचे पण आयसोटोप असतात, ऑक्सिजनचे आयसोटोप आहेत, कार्बनचे आयसोटोप आहेत, युरेनियम जो की आहे युरेनियम रेडिओ जो की इलिमेंट आहे त्याचा शोध कोण लावला होता? ते कोणतरी मॅडम होती, पेरी काहीतरी, राईट का? ते बघू पुढे याच्यामध्ये रेडिओ याच्यामध्ये येईल ते, ठीक आहे. तर रेडिओ जेवढे काही इलिमेंट असतात ना ते वेगवेगळ्या आयसोटोपमध्ये दिसायला भेटत असतात, ठीक आहे. तर ते बघूया. तर पुढे जाऊ. आयसोटोप. तर आयसोटोप तुम्हाला जर का माहिती आता घ्यायची असेल तर सांगून देतो एका शब्दामध्ये. आयसोटोप कोणाला म्हणतो आपण? आयसोटोपमध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न कधी विचारला आहे बरं का? आयसोटोपमध्ये 2017 MPSC प्री 2017. तर MPSC प्री 2017मध्ये क्वेश्चन विचारला आहे आयसोटोप म्हणजे काय. आयसोटोप म्हणजे काय रे? ज्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या सारखी. तर प्रोटॉनची संख्या काय असते? सारखी. बदलते काय? फक्त न्यूट्रॉन. तर प्रोटॉनची संख्या सारखी असते, न्यूट्रॉनची संख्या काय असते? वेगळी असते. त्याच्यापासून काय बनतात? एखाद्या इलेमेंटचे वेगवेगळे आयसोटोप बनतात. ते एखाद्या इलेमेंटचे वेगवेगळे आयसोटोप बनतील असं कधी म्हणतो आपण? जेव्हा त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या सारखी असते पण न्यूट्रॉनची संख्या बदलल्यामुळे ते आपल्याला वेगवेगळे त्यांचे ॲटॉमिक मास दिसायला भेटत असतात. तर तुम्हाला मी आयसोटोप म्हणजे काय परीक्षेत आलेलं वाक्य पुन्हा मराठीत वाचून दाखवतो बघा काय. तर ज्या केंद्रक भागांचे अणुक्रमांक, राईट का? ॲटॉमिक नंबर अँड अणुवस्तुमानांक म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर आणि दुसरं काय आहे? ठीक आहे. तर ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास नंबर डिफरंट असतात. त्यांना आपण काय म्हणतो? न्यूट्रॉनची संख्या समान असेल. ज्या केंद्रक भागांचे अणुक्रमांक आणि अणुवस्तुमानांक विविध असतात पण न्यूट्रॉनची संख्या समान असेल त्यांना काय म्हणतात? त्यांना काय म्हणतात असा प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला कळाला का रे? मला इंग्रजीमध्ये बनवावं लागेल बघा. ज्या केंद्रक भागाचे अणुक्रमांक, राईट का? सो व्हॉट अणुक्रमांक म्हणजे काय? तर ॲटॉमिक नंबर जो काही ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास डिफरंट आहेत. ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास जे आहेत डिफरंट आहेत. बट न्यूट्रॉन्स नंबर ऑफ द न्यूट्रॉन्स आर इक्वल. मग सिम्पल आहे ना. नंबर ऑफ न्यूट्रॉन जर का इक्वल असतील, राईट का? नंबर ऑफ न्यूट्रॉन जर का इक्वल असतील तर त्याला काय म्हणून देतो आपण? त्याला आयसोटोप म्हणून देतो. आयसोटोपची डिफिनेशन आपल्या इंग्रजीमध्ये समजून घ्या, मराठीमध्ये आपलं डोकं काही लागत नाही. ते आहेत पुढे बघू, ठीक आहे. तर मग आता आयसोटोप जे काय आहे आयसोटोपबद्दल आपण बघत होतो. आयसोटोपबद्दल झेड ॲटॉमिक नंबर झेडने दाखवतो, राईट का? न्यूक्लियसमध्ये काय असतं रे? न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतो. प्रोटॉन कधी बदलत नाही. न्यूट्रॉनच्या बदलल्यामुळे काय होत असते? आयसोटोप इलेमेंटचे वेगवेगळे आयसोटोप बनत असतात, ठीक आहे. नंतर पुढे काय? नंबर ऑफ द प्रोटॉन प्रेझेंट इन द ॲटम इज द ॲटॉमिक नंबर. पुढे ॲटॉमिक नंबर झाला. ॲटॉमिक नंबर. आता ॲटॉमिक नंबर एवढा महत्त्वाचा काय? ॲटॉमिक नंबर एवढा महत्त्वाचा काय? कारण की बघा, द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ द इलिमेंट इज फायनली डिपेंड अपॉन. तो कशावरती डिपेंड असते? ती नंबर ऑफ प्रोटॉनवरती. कसं बरं का रे? मला सांगा. मी जर तुम्हाला बोललो की पोटॅशियमची रिॲक्टिव्हिटीबद्दल सांगा, तुम्ही काय बोलणार? पोटॅशियमची रिॲक्टिव्हिटी कशावरून ठरते? नंबर ऑफ इलेक्ट्रॉनवरून. त्याच्या बाहेरच्या कक्षेमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावरून इलेमेंटची रिॲक्टिव्हिटी कळत असते. मग आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणून जर का कळत असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन हे कशावरून कळतील? तर तुम्हाला कळतात नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज डिपेंड अपॉन द व्हॉट? नंबर ऑफ प्रोटॉन. सांगायचं तात्पर्य काय आहे की नंबर ऑफ प्रोटॉनवरून नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ठरतात. जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन असतील तेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन तुम्हाला माहीत पडले तर तुम्ही एखाद्या इलेमेंटची रिॲक्टिव्हिटी सुद्धा सांगू शकतात. तर मला सांगा बरं का रे, मला सांगा तुम्ही, ॲल्युमिनियमची आणि कॉपरची या दोघांमध्ये रिॲक्टिव्हिटी कोणाची जास्त आहे? ॲल्युमिनियम, राईट का? तर ते रिॲक्टिव्हिटीबद्दल लक्षात राहू द्या. आता ती रिॲक्टिव्हिटी कशावरून ठरते? त्याच्यामध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावरून. मग इलेक्ट्रॉन जर तुम्हाला ठरवायचे असतील तर तुम्हाला काय माहीत पाहिजे? तुम्हाला प्रोटॉन माहीत पाहिजे. तो देअरफॉर ॲटॉमिक नंबर हा का महत्त्वाचा आहे? कारण की त्याच्यावरून आपल्या इलेमेंटची प्रॉपर्टी कळत असते. कोणती प्रॉपर्टी? रिॲक्टिव्ह कॅपॅसिटी. नंतर पुढे काय? आता आपल्याला बघायचं आहे, आपण बोललो काय की यार एक सिंगल जो काही ॲटम आहे त्याचं मासबद्दल बघायचं आता, ठीक आहे. आपण ॲटॉमिक मास जे की ना ते बघितलं पण नेमकं तुम्हाला युनिटमध्ये कळालं. 16 युनिट काय बोलले तुम्ही? 16 युनिट 17 युनिट असं बोलले ना. पण हे युनिटच्या ठिकाणी नेमकं कोणतं युनिट आहे बा ते आपल्याला सांगायचं आहे, ठीक आहे. त्या ॲटमचं आपल्याला काय मोजायचं? आता वजन मोजायचं आहे. ॲटमचं काय मोजायचं? वजन. आता दिसायला भेटेल यार ॲटम एवढूसा ॲटम बरोबर. त्याच्यामध्ये काय इलेक्ट्रॉन असतो. न्यूक्लियस आहे, आजूबाजूला इलेक्ट्रॉन फिरत आहेत. ॲटमचं वजन आपल्याला न्यूक्लियसच्या वजनावरून काढायचं आहे. आता तो एवढूसा ॲटम त्याच्यामध्ये असणारा जो न्यूक्लियस आहे त्याचं वजन मोजणं म्हणजे जबरदस्त मुश्किल आहे, बरोबर की नाही. परंतु आपण काय करत असतो तुम्हाला माहीत असेल, जसं की आपण याच्यामध्ये
ॲज अ कॅल्शियम कार्बोनेट असं यूज करत होतो. ॲज अ कॅल्शियम कार्बोनेट आपण यूज करत होतो आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये. तो सेम आपण इथं पण काय करत असतो, रेफरन्स घेत असतो. इथं पण आपण काय घेत असतो, रेफरन्स कशाला घेतो बरं का आपण, कार्बन 12. तो कार्बन 12 जो काय आहे ना, कार्बनचा एक आयसोटोप असतो कार्बन 12 म्हणून. मग आपण काय करतो, कार्बन 12 जो काय आहे ना, कार्बन 12 याचं काही ना काही वजन असेल. ठीक आहे, याचं काय ना काय असेल, वजन असेल. मी बघा इथं आकृती एकदम व्यवस्थित दाखवली. आपल्याला वजन बघायचं. समजा इथं मला दिसायला भेटतो की हा जो ए आहे ना, याचं वजन किती आहे, 12 किलोग्रॅम आहे. ठीक आहे, हां 12 किलोग्रॅम. आता बीचं वजन किती आपल्याला माहिती नाही. बी दिसायला छोटा दिसतोय, ए दिसायला मोठा दिसायला भेटतोय, पण बीचं वजन किती आहे, किती गड्या आपल्याला ते माहिती नाही. तर माझ्याकडे एक आयडिया आहे. मी काय करतो माहिती आहे का, की जो काही आपला ए आहे ना, एचे मी 6 तुकडे करतो. जर मी एचे 6 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याचं वजन किती होणार आहे, 2 किलोग्रॅम होणार आहे. बरोबर. आता मी काय करतो, एक तराजू काट्यावरती ठेवतो या दोघांना, या बीला बी ठेवतो आणि याचा एक तुकडा उचलून ठेवतो. असं का करतोय मी, कारण की मला काय कळालं सुरुवातीला, मला असं कळालं होतं की जेव्हा मी ए हा 12 किलोग्रॅमचा आहे, बी कितीचा आहे मला माहिती नाही, तर काटा असा खाली झुकत होता, म्हणजे ए जड होता. बरोबर. मग याचे मी 6 तुकडे पाडले. 6 तुकड्यापैकी एक तुकडा उचलला जो की 2 किलोग्रॅमचा होता आणि ते पुन्हा त्याला मी काट्यावरती ठेवला. राईट का. तो 6 तुकडे पाडले, त्याच्यापैकी एक तुकडा उचलला आणि तो एक तुकडा उचलून काय ठेवला मी याच्यावरती, तो 2 किलोग्रॅमचा आहे. तरी पण मला काय दिसायला भेटतं यार, तरी पण तो जडच आहे बरं का, तरी पण तो जड आहे. पुन्हा मी काय केलं बरं का, पुन्हा मी त्याचे काय करून टाकले, जो मोठा तुकडा होता ना 12 किलोग्रॅमवाला, त्याचे डायरेक्ट 12 तुकडे करून टाकले. त्याचे 12 तुकडे जर केले तर एका तुकड्याचं किती असणार आहे, 1 किलोग्रॅम असणार आहे. आणि जेव्हा मी त्याला याच्यावरती तराजू काट्यावरती ठेवला तर त्याला मला काय दिसायला भेटलं की तो एक तुकडा इज इक्वल टू बी बरोबर येतोय. याचा अर्थ काय रे, बीचं वजन किती असेल, बीचं वजन किती असेल, तर तुम्ही म्हणाल की बीचं वजन 1 किलोग्रॅम आहे. बीचं वजन किती आहे, 1 किलोग्रॅम आहे. तर जी कहाणी आपण आता बघितली तीच कहाणी ॲटॉमिक लेवलला घडली. तर तीच कहाणी ॲटॉमिक लेवलला घडली म्हणजे काय बरं का, तर ते कसं झालं लक्षात घ्या. जो C12 आहे, C12 जो की असतो त्याच्यासोबत पण कहाणी तीच घडली. तर काय कहाणी घडली, याचा जर का समजा मी एक हिस्सा लक्षात घ्या, कार्बन 12 जो घे ना, कार्बन 12, तर कार्बन 12ची आपण काय करतोय, कार्बन 12चे 12 तुकडे करतोय. किती, 12 तुकडे. तर 12 तुकडेपैकी जर का एका तुकड्याचं वजन जर बघितलं ना, 12 तुकड्यापैकी एका तुकड्याचं वजन जर बघितलं ना, तर ते हायड्रोजनच्या याच्या एवढं आहे. नंतर जे की 2 तुकड्याचं वजन बघितलं ना, कार्बनचे मी किती केलेत लक्षात घ्या. कार्बन जो आहे ना, हा पुरा कार्बन आहे, हा पुरा काय आहे, कार्बन आहे. राईट. तो कार्बन 12 म्हणजे काय तुम्हाला लक्षात येतात बघा. कार्बन 12 याचं काय, कार्बनचे 12 तुकडे केलेत. किती तुकडे केलेत कार्बनचे, 12. तो कार्बनचे समजा 12 तुकडे केलेले दिसायला भेटतात. याचा अर्थ काय होतंय की कार्बनचे 12 तुकडे आहेत. एक तुकडा जो काही आहे, हा एक तुकडा, कार्बनचा एक तुकडा हा कोणा एवढा असतो, तर एक तुकडा. नंतर कार्बनचे 2 तुकडे, कार्बनचे 3 तुकडे. अशा पद्धतीने लोकांनी ॲटॉमिक मास ठरवलं. तर मग ॲटॉमिक मास बघा, पुढे जाऊ आपण, तुम्हाला कळेल बा युनिट कसं काढतोय आपण. तर मी असं म्हणू शकत होतो ना या ऑब्जेक्टवरून की मास ऑफ द ऑब्जेक्ट बी इज 1/12 ऑफ द ऑब्जेक्ट ए, अशा पण म्हणू शकतो. तर कार्बन 12 पण कहाणी तीच घडली. कार्बन 12ची कहाणी तीच घडली. कार्बन कुठे कुठे आढळतो आपण चॅप्टरमध्ये बघणार आहोत. सो देअरफोर ॲटॉमिक मासचं युनिट काढण्यासाठी आपल्याकडे स्टँडर्ड युनिट काय असते, कार्बन 12. तुम्हाला परीक्षेला विचारतील, लक्षात राहू द्या. ॲटॉमिक मास जो काही आहे ते युनिटमध्ये आपण आतापर्यंत मोजत होतो. नंबर ऑफ द न्यूट्रॉन अँड नंबर ऑफ प्रोटॉनची जे काही संख्या होत्या त्याला आपण 12 युनिट, 6 युनिट म्हणत होतो. पण ते युनिटच्या ठिकाणी काय आहे गड्या, ते युनिट शोधण्यासाठी आपल्याकडे स्टँडर्ड काय होता, स्टँडर्ड होता कार्बन 12. या कार्बन 12चा वापर कसा करावा बरं, ते कार्बन 12चा वापर आपण बघणार आहे विथ रिस्पेक्ट टू दी मास युनिट. मग कार्बन 12चा वापर काय केला आपण, कार्बन 12ला काय केले, 12 तुकडे करून टाकले. कार्बन 12ला किती करून टाकले, 12 तुकडे करून टाकले. 12 तुकडे करून टाकले म्हणजे काय बरं का, तर एका तुकडा जो काही आहे, एक तुकडा, त्या एका तुकड्याचं वजन जे आहे ना त्याच्या रिस्पेक्टनं करतोय. 12 तुकडे पाडून टाकले. राईट. सो मास ऑफ 1 युनिट, तर 12 तुकडे पाडलेत ना, एका युनिटचं वजन किती असणार आहे, एका युनिटचं वजन किती असणार आहे, 1/12 ऑफ द मास ऑफ कार्बन ॲटम. मास ऑफ कार्बन ॲटम आलं लक्षामध्ये. मग कार्बन ॲटमचं जेवढं काही वजन असेल त्याचा पहिला एक तुकडा जर घेतला तेवढं आपल्याला एका तुकड्याचं वजन दिसायला भेटणार आहे. मग बघू अजून याला अजून रिलेट होत नाही गोष्टी, रिलेट कशा होतील, आता होतील रिलेट. बघा, तो ॲटॉमिक मास ऑफ फ्यू एलिमेंट तुम्हाला दिलेले आहेत, हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. आता आपण बघून घेऊया. आता तुम्हाला कळेल बरं का काय, जेव्हा मी कार्बन 12 लिहितोय, कार्बन 12 जेव्हा मी लिहितोय, याचा अर्थ काय होतंय, की कार्बनचे आपण 12 तुकडे पाडलेले आहेत. लक्षात घ्या, कार्बनचे आपण काय केलेत, कार्बनचा जो ॲटम होता त्या कार्बनच्या ॲटमचे 12 तुकडे पाडलेले आहेत. त्या 12 तुकड्यापैकी कार्बनच्या ॲटमचे किती तुकडे पाडलेत मी, 12 तुकडे पाडलेत. त्याचा एका तुकड्याचं जर का वजन केलं ना मी, तर ते एका तुकड्याचं वजन जर केलं ना मी, ते किती येईल, 1 युनिट येईल. किती येईल ते, 1 युनिट. म्हणजे आता जेव्हा मी तुम्हाला म्हणतोय ना हायड्रोजन इज इक्वल टू 1, तर हायड्रोजन इज इक्वल टू 1 म्हणजे काय, कार्बनचे जे 12 तुकडे केले होते ना, त्या कार्बनचे जे 12 तुकडे केलेत ना, त्या 12 तुकड्यापैकी एका तुकड्याचं जे वजन असतं ना, ते हायड्रोजनच्या ॲटमचं वजन आहे. तुम्हाला कळतंय का, मी प्रयत्न करतोय पण तुम्हाला समजायला पाहिजे. बघा, कार्बनचे जे काही आहेत ना, कार्बनचे मी 12 तुकडे पाडले. 12 तुकड्यापैकी एक तुकडा जो आहे ना, एक तुकडा, त्याचं वजन जर तुम्ही केलं ना, तर 12 तुकड्यापैकी एका तुकड्याचं जर तुम्ही वजन केलं ना, तर एका तुकड्याचं वजन कोणाच्या बरोबर येते,
तो एका तुकड्याचं वजन जे काही आहे ते हायड्रोजनच्या ॲटमच्या वजना एवढं येते. आलं लक्षामध्ये? तर हायड्रोजनच्या ॲटमचं वजन किती असतं? कार्बनचा 12 तुकडे पाडल्यावरती जो एक तुकडा आहे ना तेवढं. जर मी तुम्हाला असं बोललो नायट्रोजन 14 आहे, नायट्रोजन 14 म्हणजे काय रे? कोण सांगेल आता? समजून बघू बरं का कोणाला किती कळालं आहे. नायट्रोजन 14, तर नायट्रोजनचे वजन जे ना ते 14 युनिट आहे. नायट्रोजनचं वजन 14 युनिट आहे. 14 युनिट म्हणजे काय? ते युनिट म्हणजे काय ते सांगा. 14 युनिट म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला कळून तरी देईल. जर तुम्ही 5 सेकंदाच्या आत बोलली नाही तर मला असं कळेल की तुम्हाला कळालं नाही. लक्ष द्या रे, इकडे व्यवस्थित लक्ष द्या. हे बघा, हा आपला कार्बन होता, बरोबर? कार्बनचं वजन किती आहे असेल काही माहीत नाही आपल्याला. कार्बनचं वजन किती आहे असेल काही, याला स्टँडर्ड घेतला आहे मी. याचे तुकडे किती पाडले? 12. 4 हे झाले किती? राईट का? तो बघायला दिसायला भेटेल 2 आणि 5 झाले. अजून एक रेष जर मारली तर बरोबर ते किती होऊन जातील? हे 12 झाले समजा, बरोबर? तर कार्बनचे जे ना 12 तुकडे दिसायला भेटतात. आता हा जो एक तुकडा असतो ना, हा एक तुकडा कार्बनचे 12 तुकड्यापैकी हा जो एक तुकडा असतो याला म्हणतात 1 युनिट. याला काय म्हणतात? 1 युनिट. लक्षात घ्या. तर 1 युनिट त्याला म्हणतात. मग जेव्हा पण तुम्ही हायड्रोजन इज इक्वल टू 1, ते 1 युनिट होतोय. युनिट म्हणजे काय? कार्बनचे जे 12 तुकडे पाडले त्याच्यापैकी एक तुकडा म्हणजे 1 युनिट होतो म्हणे, बरोबर की नाही? कार्बनचे जे आपण 12 तुकडे पाडले त्या 12 तुकड्यापैकी एक तुकडा जो असतो त्याला 1 युनिट असे म्हणतात. मग नायट्रोजनचे जर का समजा नायट्रोजन इक्वल 14 युनिट आहे, याचा अर्थ काय बरं का? की 14 × 1 युनिट ऑफ कार्बन. 1 युनिट ऑफ व्हॉट? कार्बन. एक कार्बनचं जे की 1 युनिट आहे त्याचं वजन जेवढं असेल त्याला तुम्ही मल्टिप्लाय करून टाकत असतात, अशा पद्धतीने काढतात. तो याचं काय येणार आहे? 14 युनिट. ऑक्सिजन इज इक्वल टू 16 युनिट. ऑक्सिजन इज इक्वल टू 16 युनिट म्हणजे काय बरं का? की कार्बनचे जर का तुम्ही कार्बनचे 16 युनिटचं वजन, कार्बनच्या 16 युनिटचं वजन जेवढं असतं, कार्बनच्या 16 युनिटचं जेवढं वजन आहे तेवढं ऑक्सिजनच्या एका ॲटमचं वजन आहे. आता कळालं? कार्बनच्या 16 युनिटचे, लक्षात घ्या, हा 1 युनिट झाला कार्बनचा, तर कार्बनचे 16 युनिटचं जे वजन आहे ना ते वजन ऑक्सिजनच्या एका ॲटमचं वजन आहे. कळालं का? जर मी तुम्हाला क्लोरीन 17 बोललो, क्लोरीन 35 बोललो, तर क्लोरीन जर का 35 बोलतो याचा अर्थ काय झाला बरं का? क्लोरीनच्या एका ॲटमचं वजन 35 युनिट आहे. क्लोरीनच्या एका ॲटमचं वजन 35 युनिट आहे. 35 युनिट म्हणजे काय? 35 युनिट म्हणजे असं की कार्बनचे जे की 1 युनिट आहेत ना, असे 35 युनिटचं जर का मी वजन केलं ना तर ते जे वजन असेल ना तेवढं वजन आपल्याला कशाचं दिसायला भेटत असतं? ते वजन आपल्या क्लोरीनचं दिसायला भेटत असतं. मग तुम्हाला आता कळालं असेल, तो अशा पद्धतीने आपण युनिट शोधून घेत असतो. मग आता जे युनिट मी काढलं ना, आता तर जे युनिट मी काढलं तर 1 युनिट ऑफ कार्बन. आलं लक्षामध्ये? तो कार्बनचा जो की एक तुकडा होता त्याला आपण काय म्हणतो? 1 ॲटॉमिक मास युनिट. 1 तुकडा ऑफ कार्बन, 1 युनिट ऑफ कार्बन इज इक्वल टू 1. तुम्हाला प्रश्न विचारला आहे 1 ॲटॉमिक मास युनिट. 1 ॲटॉमिक मास युनिट. तो 1 ॲटॉमिक मास युनिट म्हणजे काय? ॲटॉमिक मास युनिट याला AMU म्हणतो आपण. AMU. तो 1 AMU असं मी लिहून घेतो. 1 AMU म्हणजे जेव्हा पण तुम्ही आता नायट्रोजन 14 लिहित होते ना त्याच्यावर याच्या पुढे काय लिहायचं? AMU, ॲटॉमिक मास युनिट. तो 1 ॲटॉमिक मास युनिट म्हणजे काय? कार्बनचा तुकडा. MU म्हणजे काय? कार्बनचा एक तुकडा, राईट का? अशा पद्धतीने तुम्ही युनिट काढू शकतात. लक्षात आलं का तुमच्या रे? लक्षात आलं? आणि हा जो काही एक कार्बनचा एक जो तुकडा आहे ना त्याचं वजन मोजायची जर का तुम्हाला इच्छा असेल ना, कोणाला इच्छा होत असेल की यार याचं वजन सांग, तर त्याचं सांगून देतो तुम्हाला. बघा, कार्बनचे जे काही 12 तुकडे पाडले होते त्या 12 तुकड्यापैकी एका तुकड्याचं वजन जर का तुम्हाला किलोग्रॅममध्ये पाहिजे असेल तर त्याचं वजन लिहून घ्या किती असतं. तर बघा 1 युनिट, एक तुकडा कार्बनचा इज इक्वल टू किती वजन असतं? 1.66 × 10⁻27 किलोग्रॅम. तुम्हाला कळतंय का नाही रे? का चाललंय म्हणून चाललंय? 1.66 × 10⁻27 किलोग्रॅम एवढं वजन असतं. आता मी तुम्हाला वजन विचारेल डायरेक्ट. डायरेक्ट वजन विचारेल. मला किलोग्रॅममध्ये उत्तर पाहिजे. ठीक आहे. मला सांगा तुम्ही आता, मला ऑक्सिजन जे नाही, ऑक्सिजनचं वजन सांगा. ऑक्सिजनच्या एका ॲटमचं वजन किती आहे किलोग्रॅममध्ये सांगा मला. 2.656 × 10⁻26. 1.66 × 10⁻27. ठीक आहे. इंटू 16. इंटू काय करेल मी? 16. तो इंटू 16 करून टाकेल. तर हे जे काही उत्तर येईल आपलं एवढं वजन कोणाचं आहे? ऑक्सिजनच्या एका ॲटमचं वजन आहे. तर लक्षात येते का? तुम्हाला किलोग्रॅममध्ये काढायला लावलं तर किलोग्रॅममध्ये पण काढता यायला पाहिजे. मला सांगा बरं का रे, मला एक सांगा,
मला सांगा आपल्या आपल्या इलेमेंटमध्ये खूप सारे ॲटम असतात बरोबर की नाही. एवढी सगळी गर्दी एवढी नंबर ऑफ ॲटम दाखवण्यासाठी आपल्याकडे कोणती टर्म असते बरं का रे. एवढे सगळे ॲटम जे काही आहेत हे दाखवण्यासाठी जसं की डझन पेअर असते त्यासारखं कोणते टर्म असते बरं का. कोणती टर्म असते रे. विसरतात का तुम्ही गोष्टींना. कोणता असा एक टर्म आहे की तो टर्म आपण काय करत असतो यूज करत असतो काउंटिंग दी ॲटम मॉलिक्युल्स ऑर आयन इन द इलेमेंट. कोणता असतो तो असतो आपला मोल. काय असतो मोल. चला सांगा एक मोल इज इक्वल टू किती ॲटम. 1 मोल इज इक्वल टू किती ॲटम किंवा आयन किंवा मॉलिक्यूल. 1 मोल इज इक्वल टू 6.02 इंटू 10⁻23 ॲटम. याला म्हणतो आपण ॲव्होगॅड्रो नंबर. विसरतायत का गोष्टींना विसरतायत का तुम्ही. चला पळवा. आता झालं का. मग अशा पद्धतीने तुम्हाला मोजता येईल. आता तुम्हाला अजून मी एक गोष्ट व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा आपण एक काम करूया. काय काम करायचं आहे. तो काम काय करायचं लक्षात घ्या. एक भांडं आहे ठीक आहे. हे भांडं आहे. या भांड्यामध्ये ना सेम व्हॅल्यू आहे. भांड्याचं जे ना सेम व्हॅल्यू आहे. डायग्राम व्यवस्थित निघाली नाही समजून घ्या. तो भांड्याचे दोघांचं जे ना व्हॅल्यूम सेम आहे. आणि याच्यामध्ये मी हायड्रोजन गॅस भरतो आहे आणि याच्यामध्ये समजा मी ऑक्सिजन गॅस भरतो आहे. याच्यामध्ये हायड्रोजन आहे आणि याच्यामध्ये काय ऑक्सिजन आहे. ठीक आहे. हायड्रोजन आहे ऑक्सिजन आहे. व्हॅल्यूम सेम आहे. टेम्परेचर सेम आहे. प्रेशर सेम आहे. व्हॅल्यूम सेम टेम्परेचर सेम प्रेशर सेम. ओके. हां आता याच्यामध्ये हायड्रोजन भरला आहे. याच्यामध्ये काय भरला आहे तुम्ही. तर याच्यामध्ये भरला आहे काय. तर याच्यामध्ये भरला आहे ऑक्सिजन. आता लक्षात घ्या ज्या वेळेस तुम्ही याला मेजर केलं ना हायड्रोजनला तर हायड्रोजनला मेजर केल्यावरती 1 ग्रॅम भरतोय. किती भरतोय 1 ग्रॅम. तर त्याच वेळेस जर इकडे ऑक्सिजन का भरला ना तुम्ही तर ऑक्सिजन किती भरेल माहिती आहे का. ऑक्सिजन आपोआप 16 ग्रॅम भरेल. ऑक्सिजन आपोआप किती भरेल 16 ग्रॅम. म्हणजे हायड्रोजनच्या रिस्पेक्ट नाही दिसायला भेटते का तुम्हाला. हायड्रोजन जर का 1 ग्रॅम भरत असेल ना इकडे म्हणजे तुम्हाला आता मी एक सांगतो बघा. एक हा डबडा आहे. हा डबडा या डबड्यामध्ये जर का मी हायड्रोजन भरला ना हायड्रोजन प्रेशर सेम टेम्परेचर सेम आणि व्हॅल्यूम सेम. जर हायड्रोजन जर भरला ना तर तो किती मेजर केला जातो 1 ग्रॅम. बरोबर. आता मला सांगा याच्यामध्ये जर का या डबड्यामध्ये जर का कार्बन भरला तर कार्बनचं वजन किती येईल सांगा. कार्बनचं वजन किती. कार्बन 12 ग्रॅम. किती येईल 12 ग्रॅम. तो 12 ग्रॅम. अशा पद्धतीने आपण हायड्रोजनच्या रिस्पेक्टने किंवा कार्बन जो काही आहे कार्बनचा एक तुकडा त्याच्या रिस्पेक्टने आपण गोष्टी लक्षात ठेवू शकतो. आता प्रामाणिकपणे सांगा हे युनिट होतं आपण युनिट नाचत होतो ते युनिट ऑर AMU कोणाला कळालं नाही. एक UMUची व्हॅल्यू पण कळाली का नसेल कळालं काय रिपीट करायचं तर सांगा पटकन मला पुढे जाऊ द्या. कळालं का रे. चला पुढे जा. चला तर पुढे जर गेलो तर काय ते बघा या अशा पद्धतीने ज्या गोष्टी काढलेल्या आहेत तो काही नाही. फायनल जे काही तुम्हाला सांगायचं एकच काम होतं बाबा. काय होतं तो फायनल सांगायचं हे होतं काय होतं की एक युनिट ज्याला आपण 1 AMU म्हणतो ते 1 AMU म्हणजे किती किलोग्रॅम असतोय तर 1.66 घेतलं आहे इंटू 10⁻27 किलोग्रॅम. इथं ग्रॅममध्ये दिले आपण 27मध्ये घेतले तो -27 किलोग्रॅम. अशा पद्धतीने तुम्ही एवढी बात लक्षात राहू द्या. परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारेल तुम्हाला. पुढे जाऊया. हे बघा किलोग्रॅममध्ये पण कन्वर्ट करून दिलेले. ठीक. तर चला पुढे जाऊया आता. नेक्स्ट आता पुढे आपल्याला बघायचं आता व्हॅलेन्सीचा पॉईंट आहे. व्हॅलेन्सीबद्दल आपण लक्षात घेऊन घेऊ. व्हॅलेन्सीबद्दल काय लक्षात घ्यायचं बरं का. आपण आपल्या जो काही नील्स बोर होता त्या नील्स बोरने काय सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन बाहेरच्या कक्षामध्ये फिरत असतात बरोबर की नाही. तर शेवटची जी कक्षा असते ती शेवटच्या कक्षामध्ये आपल्याला काय दिसायला भेटतं. आता आपण बघणार की कक्षा कोणकोणत्या असतात. सेल आणि सबसेल सबसेल आणि ऑर्बिटल असे 3 कन्सेप्ट असतात. 11वी 12वीच्या लेव्हलला असतात ते. ठीक आहे. तरी पण ते बघून घेऊ आपण. तर आता बघा आपण काय बघणार आहे तर सेल तो हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या बाहेर काय असतात हे सेल असतात. यांना काय म्हणतो आपण सेल. तो न्यूक्लियसच्या जवळची असणारी N = 1 दॅट इज व्हॉट KLMN हे आपण बघितलेत. मग आता काय असतं माहिती आहे का की प्रत्येक कक्षा जी आहे ना प्रत्येक कक्षा त्याची स्टेबल राहण्यासाठी प्रत्येक सेलला स्टेबल राहण्यासाठी त्याच्यामध्ये तेवढे इलेक्ट्रॉन असायला पाहिजे. जसं की आपण जिओ स्टेशनरी हे बघितले की जिओ स्टेशनरी ऑर्बिट जो असतो त्याच्यामध्ये कमसे कम 3 जे काही आहे ते आर्टिफिशियल सॅटेलाइट असायला पाहिजे असं आपण बात केली होती कधीतरी राईट का. तो सेम स्टोरी आहे की जर का या कक्षाला स्टेबल जर का राहायचं असेल तर याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉन काय असायला पाहिजे ती पुढे हे या स्टोरी पुढे जाऊन शोधा यांचा शोध जो आहे पुढे जाऊन शोध यांचा लागत गेला. ठीक आहे. तो जो काही इलेक्ट्रॉन जे असतात ते प्रत्येक कक्षामध्ये आपल्याला काय स्टेबल दिसायला भेटतात. मग आता प्रत्येक कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजे याच्यावरती क्वेश्चन MPCमध्ये विचारलेला आहे. लक्षात घ्या. काय सांगतोय मी न्यूक्लियसपासून कक्षा जे असतात या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. न्यूक्लियसच्या आजूबाजूला कक्षा त्याच्यामध्ये मग न्यूक्लियसची जी काही पहिली कक्षा आहे जिथं मी N = 1 म्हणत आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजे मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर तुम्हाला काढायचं असेल तर फॉर्म्युला काय असतो 2n². किती असतो 2a². तुम्ही ऐकला पण असणार. मग 2n² एवढा जर का फॉर्म्युला असतो मग तुम्हाला जर का मी बोललो सांगा रे तिसऱ्या कक्षेमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजे. मॅक्झिमम म्हणतो मी मॅक्झिमम कम से कम असू शकतात. तो मॅक्झिमम किती असायला पाहिजे तिसऱ्या कक्षेमध्ये मॅक्झिमम किती
18. राईट. तो तुम्ही जर बघायला गेला तर तिसरे आहे ना, 3चा वर्ग किती 9, 9 दुने 18, 18 याच्यावरतीच क्वेश्चन विचारले ना. हे बघा आता तुम्हाला कंबाईन बी प्री 2019ला क्वेश्चन आहे. अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त टिंब इलेक्ट्रॉन असू शकतात. तुम्ही उत्तर बी देऊन दिलं 18, राईट का. त्याचं उत्तर तुम्ही देऊन बी दिलं. तर टॉईस n² करून काढून टाकायचं. पण बात लक्षात घ्या, आता आपल्याकडे जे आहेत ना डुप्लेट आणि ऑक्टेट म्हणून एक कन्सेप्ट असतं, डुप्लेट अँड ऑक्टेट. तर डुप्लेट आणि ऑक्टेट जे काही आहे हे कक्षेची स्टॅबिलिटी असते. कक्षाची स्टॅबिलिटी म्हणजे काय, न्यूक्लियसपासून पहिली जी कक्षा आहे त्या पहिली कक्षाला जर का स्टेबल राहायचं असेल तर त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे, कम से कम आणि जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे. परंतु पहिली कक्षा सोडून इतर जे काही कक्षा दिसायला भेटत आहेत त्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजे बरं का, तो त्या याच्यामध्ये कम से कम 8 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे आणि मॅक्झिमम टॉईस n² एवढे इलेक्ट्रॉन असायला पाहिजे. तेव्हा ती स्टॅबिलिटी दिसायला भेटते. मी तुम्हाला रिपीट करून सांगतो बघा. न्यूक्लियसची जी पहिली कक्षा असते त्याच्यामध्ये मिनिमम आणि मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजे स्टॅबिलिटीसाठी, तर मिनिमम पण 2 आणि मॅक्झिमम पण 2. म्हणून त्याला आपण डुप्लेट म्हणत असतो. परंतु न्यूक्लियसच्या जवळची कक्षा सोडून बाहेरच्या ज्या कक्षा असतात त्या कक्षेमध्ये स्टॅबिलिटी, तो ऑक्टेट इज ऑलवेज स्टॅबिल. ऑक्टेट जो काही ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन, राईट का. तो 8 इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर जी काही दुसरी कक्षा आहे त्याला सोडून जे काही एवाले असतात ना याच्यामध्ये जर का 8 इलेक्ट्रॉन असले ना ते स्टेबल असतात. तो कम से कम 8 इलेक्ट्रॉन तर असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त किती असायला पाहिजे, टॉईस n² एवढे इलेक्ट्रॉन असायला पाहिजे. मी जे काही बोललो तुमच्या डोक्यापर्यंत गेलं का, सांगा पटकन. हो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मग तुम्हाला जर का समजा मी असं काही बोललो की चला बाबा मॅग्नेशियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे 12 आहे. ॲटॉमिक नंबर म्हणजे तुम्ही जे ॲटॉमिक नंबर म्हणजे तुम्ही इलेक्ट्रॉन जे डिस्ट्रीब्यूट करतात, इलेक्ट्रॉन इज डिस्ट्रीब्युटेड इन द सेल, बरोबर. इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युटेड करतो सेलमध्ये. तो सेलमध्ये आपण इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करणार, पण त्याच्या अगोदर आपल्याला माहीत पाहिजे ना. तुम्हाला मी अगोदरच बोललो इलेक्ट्रॉनची नंबर ओळखण्यासाठी तुम्हाला कशाचा नंबर माहीत पाहिजे, तुम्हाला प्रोटॉनचा नंबर माहीत पाहिजे. मग तुम्हाला प्रोटॉनचा नंबर कशावरून कळतं सांगा बरं का रे. द नंबर ऑफ द प्रोटॉन इज व्हॉट, नंबर ऑफ प्रोटॉन तुम्हाला कशावरून कळणार, नंबर ऑफ प्रोटॉन तुम्हाला कशावरून कळणार, ॲटॉमिक नंबरवरून. मग जर ॲटॉमिक नंबर जर तुम्हाला मी 12 देतो याचा अर्थ नंबर ऑफ प्रोटॉन किती आहे, तर प्रोटॉन इज इक्वल टू किती आहेत 12. तर प्रोटॉन इज इक्वल टू 12 असेल तर इलेक्ट्रॉन इज इक्वल किती असेल 12. मग आता 12 इलेक्ट्रॉन काय एकाच कक्षामध्ये फिरतील का, नाही. मग आपण काय बोलतो न्यूक्लियसची जी काही पहिली असते तो आपण पहिली कक्षा त्याच्यामध्ये किती 2 इलेक्ट्रॉन, तुम्ही 2 इलेक्ट्रॉन भरून टाकले, उरत आहेत किती 10 इलेक्ट्रॉन. जर का उरत असेल तर तुम्ही काय करणार, दुसऱ्या कक्षामध्ये किती भरणार 8. ॲक्च्युली दुसऱ्या कक्षामध्ये 8च भरतात, मिनिमम पण 8 आणि मॅक्झिमम पण 8च भरतात. तर तुम्ही 8 भरून झाले, ठीक आहे. तो 8 भरले. मग जर तुम्ही 8 भरले उरतात किती 2, तर तिसऱ्या कक्षामध्ये किती जाल भेटत आहेत 2 इलेक्ट्रॉन येत आहे. तिसऱ्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. आपल्याला सांगितले की तिसरी कक्षा, चौथी कक्षा, 5वी कक्षा, कोणत्या पण कक्षा, पहिली कक्षा सोडून पुढची कोणती पण कक्षा असू दे, स्टॅबिलिटी येण्यासाठी किती असायला पाहिजे, कम से कम 8 असायला पाहिजे. पण इथं तर 2 येते यार, मग 2 इलेक्ट्रॉन दिसायला भेटतात. म्हणजे याला कंप्लीट करण्यासाठी किती लागत आहेत, 6 इलेक्ट्रॉन दिसायला भेटत असतात. परंतु लक्षात घ्या 6 इलेक्ट्रॉन कोणीच उसने देणार नाही. 6 इलेक्ट्रॉन कोणीही उसने देणार नाही, कारण की उसने किती देऊ शकतो, फक्त आणि फक्त उसने 4 किंवा 4पेक्षा कमी. लक्षात घ्या 4 किंवा 4पेक्षा कमी कोणीही उसने किती देऊ शकतो, 4 किंवा 4पेक्षा कमी उसने देऊ शकतो. 6 एवढे उसने कोणी देत नाही. त्यामुळे हा काय करतो याला स्टॅबिलिटी आणण्यासाठी काय करून घेतो, हे 2 इलेक्ट्रॉन जे काय आहे तो डोनेट करून टाकतो. तुम्हाला MPSCमध्ये असे क्वेश्चन विचारलेत की ॲक्च्युली तो डोनेट करतो का काय करतो, अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले जात असतात, राईट. तर तुम्हाला मी प्रश्न तो सांगतो, तो ऐन वेळेस आपण ते बघूया बा, ठीक आहे. तर आता ठीक आहे, तुम्हाला बात कळत असेल तर आता मी समजा तुम्हाला जर उदाहरण दिलं, मी आता ॲटॉमिक नंबर, एकाचा ॲटॉमिक नंबर काहीतरी घेऊ आपण. ॲटॉमिक नंबर जो आहे ना तो ॲटॉमिक नंबर समजा 30 आहे. तो 30 असेल तर मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन सांगा रे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन म्हणजे काय, कक्षेमध्ये असणारे किती इलेक्ट्रॉन तुम्ही डिस्ट्रीब्यूट करत जाणार, त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन म्हणतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन तुम्ही काय म्हणणार, पहिल्या कक्षेमध्ये 2 भर, बरोबर, पहिल्या कक्षेमध्ये 2 भर. दुसऱ्या कक्षेमध्ये किती भर, दुसऱ्या कक्षेमध्ये किती कॅपॅसिटी असते मॅक्झिमम मिनिमम, ट्वाईस n² म्हणजे काय 2/4, तो 8, कम से कम 8 आणि जास्तीत जास्त पण 8च आहे. तिसऱ्या कक्षेमध्ये किती भरू शकतो रे मी, 18. मॅक्झिमम किती भरू शकतो, 18. मॅक्झिमम 18 भरू शकतो आणि कम से कम 8 भरू शकतो. मग मला सांगा एकीच झाले 10, मी 18 भरू शकतो का तिसऱ्या कक्षेमध्ये, सांगा पटकन. भरू शकतो, राईट का, कारण की माझ्याकडे 30 आहेत ना इलेक्ट्रॉन, तर मी 18 भरू शकतो. आता मला सांगा किती उरतं आहे, आता किती उरतं आहे, 10 आणि 18 2 उरत आहेत. पण आपल्याला माहिती आहे की या कक्षेला जर का स्टेबल यायचं असेल तर कम से कम 8 तरी पाहिजे त्याच्यामध्ये. मग जर त्याला 8 पाहिजे असेल तर त्याला काय घ्यावं लागेल, त्याला 6 उसने घ्यावं लागेल. पण उसने किती भेटतात, उसने फक्त 4 भेटू शकतात किंवा 4पेक्षा कमी भेटू शकतात, 4पेक्षा जास्त उसने भेटत नाही. मग हा 2 काय करून देतो, 2 देऊन देतो. मग मला सांगा जर का याने 2 देऊन दिला तर हा काय होऊन जाईल रे, हा काय होऊन जाईल, तो हा काय होऊन जाईल, हा पॉझिटिव्ह होऊन जाईल.
तो हा काय होऊन जाईल, हा पॉझिटिव्ह होऊन जाईल. तर जर का 2 देऊन दिले तर हा पॉझिटिव्ह होऊन जात असतो, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येताना आपल्याला दिसायला भेटत असतो. मग जो काही हा इलेक्ट्रॉन शेअर करत आहे किंवा जो इलेक्ट्रॉन घेत असतो, तो इलेक्ट्रॉन जो देत असतो किंवा इलेक्ट्रॉन घेत असतो, बरोबर की नाही. मग एखादं स्टेबिलिटी आणण्यासाठी इलेक्ट्रॉन देणार किंवा इलेक्ट्रॉन घेणार, त्यालाच आपण काय म्हणून देतो, व्हॅलेन्सी. त्याला काय म्हणतो आपण, व्हॅलेन्सी. मग हा 2 इलेक्ट्रॉन देऊ शकतो ना, देअरफॉर जो कोणी असेल हा 30 वाला, याची व्हॅलेन्सी किती असेल, 2 असेल, राईट का. तो सेम स्टोरी आपल्याला दिसायला भेटते. मी खूप सारे नंबर आणले तिथं, त्याच्यावर तुम्हाला व्हॅलेन्सी म्हणजे काय कळून जाते. बात कळाले का रे. जेवढी बडबड मी केली तिथं कळालं का तुम्हाला. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता येईल ना, राईट. तर अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटते बात. तो बघा, तो स्टॅबिलिटीसाठी काय काय बात केली मी ती लक्षामध्ये ठेवून घ्या. हां, एक बात लक्षात घ्या, आपल्याकडे इनर्ट गॅस असतात. इनर्ट गॅसचा मिनिंग काय होतो रे. इनर्ट म्हणजे काय, निष्क्रिय. मराठीमध्ये निष्क्रिय. निष्क्रिय म्हणजे काय, इनर्ट गॅस किंवा इनर्ट इलिमेंट म्हणजे असे इलिमेंट जे कधीही कोणत्याही केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही. जे कधीही कोणत्या रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही त्यांना इनर्ट गॅस असे म्हणतात. तर सांगा बरं का, असा कोणता इनर्ट गॅस होता ज्याला मी इनकॅन्डेसेंट बल्बमध्ये यूज केला होता. पटकन उत्तर द्या. आर्गॉन. राईट का. तो ऑर्गनला आपण वापर केला होता. आणि मला सांगा, ऑर्गनला आपण बल्बमध्ये का वापर केला होता. ऑर्गनला बल्बमध्ये आपण का वापर केला होता, याचं एकच कारण आहे. मला एकच कारण पाहिजे, दुसरं कोणतंच कारण नव्हतं. का वापर केला होता ऑर्गनला. ऑर्गनला आपण का वापर केला होता, कारण जो काही आपली टंगस्टनची वायर आहे त्याची काय व्हायला नको, त्याची झीज व्हायला नको, त्याचं ऑक्सिडेशन व्हायला नको, त्याचं झीज किंवा त्याचं ऑक्सिडेशन व्हायला नको. त्यामुळे त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, ऑर्गनचा गॅस. लाईट जास्त चमकायला पाहिजे यासाठी नसतं घातलेलं त्याला. तुम्हाला मी सांगितलं ना, तुम्ही विसरून कसं का जातात रे. विसरून नका जाणं गोष्टी ना. तुम्ही विसरून का जातात माहिती आहे का, तुम्ही नुसतं पुढे पुढे चाललेत. हे झालं माझं, ते झालं माझं हे झालं ते झालं. अरे गप्प बसा रे, पहिले मागे तर वळून बघा. तुम्ही 17 साल सांग, तुम्ही मागे वळून बघा ना, तुम्ही किती काय शिकून जाईल. तर कधी प्रकाशाला बघितलं नाही, कधी ध्वनीला बघितलं नाही. तुम्ही सगळे ते चॅप्टर सगळे मागे उडत चाललेत. चला पुढे. माझं हे झालं. कोणाला जर प्रश्न विचारला ना, भूगोलचा किती अभ्यास झाला, माझं झालं थोडंसं 1-2 बाकी. अशी उत्तरं देऊ बी नका. हे उत्तर परफेक्ट नाही आहेत, उत्तरं द्यायची नाही. असे काही नाही बाबा, चालू आहे बस, असं पद्धतीने बोला. हे झालं का. आता कुठे रे हे क्लोरीन ब्लिरिन. आता मग तुम्हाला मी व्हॅलेन्सी विचारतो. हे क्लोरीनची व्हॅलेन्सी किती असेल बरं का. क्लोरीनची व्हॅलेन्सी किती असेल तुम्ही काय म्हणणार की बघा, 2, 8 आणि 7 आहे. त्याला एक स्टेबिलिटी आणण्यासाठी त्याला काय करावं लागतंय, त्याला एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करावा लागतो, घ्यावा लागतोय. त्याला इलेक्ट्रॉन घ्यावा लागतोय. त्यामुळे तेव्हा त्याला त्याची व्हॅलेन्सी 1 दिसायला भेटेल. त्यामुळे क्लोरीनची व्हॅलेन्सी किती असते, एक. तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारतील ते. ऑर्गॉन जो काय आहे, ऑर्गॉन त्याची व्हॅलेन्सी बघा 0. तो 0 आहे. ज्यांची व्हॅलेन्सी 0 आहेत ना, त्यांनाच आपण इनर्ट म्हणलेलं आहे का. मला सांगा केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेणारे कोण असतील. केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेणारे तेच असतील जो इलेक्ट्रॉन देऊ शकतो किंवा इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. बरोबर बोललो की नाही मी. तो केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेणारे तेच असू शकतात जे इलेक्ट्रॉन देऊ शकतात किंवा इलेक्ट्रॉन घेऊ शकतात. परंतु इनर्ट गॅसेस जे काही असतात, कोणकोणते इनर्ट गॅसेस, हेलियम, निऑन, ऑर्गॉन, राईट का, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, हे जे असतात हे सगळेचे इकडेचे हे सगळे काय असतात आपले. तुम्हाला मी ट्रिक सांगून देईल पिरियॉडिक टेबलची. असं एकदम भारी ट्रिक आहे त्याच्या, त्यानंतर बघू आपण वेळेवरती, ठीक आहे. तो जे काही आपले जे इनर्ट गॅसेस असतात, ते इनर्ट गॅसेस जर बघायला गेलात तर त्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये स्टॅबिलिटी दिसायला भेटते. त्यामुळे ते इलेक्ट्रॉन डोनेट करत नाही किंवा इलेक्ट्रॉन घेत पण नाही, शेअर पण करत नाही. त्यामुळे त्यांची जी की व्हॅलेन्सी आहे ती 0 असते. सो ऑल इनर्ट गॅसेसची व्हॅलेन्सी 0 दिसायला भेटत असते. ते केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही, त्यामुळे त्यांना आपण इनर्ट गॅस असे म्हणत असतो. तर ऑर्गॉन आणि निऑन याच्याबद्दल तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. चला पुढे जाऊ. ऑक्सिजनबद्दल पण येईल. आता ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 8 आहे. 8 म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 6. याला कितीची जरूरत आहे, किती आहे, 2ची जरूरत आहे. आता हा 6 देऊन नाही देत. 6 दिल हा, पण 6 घेणारी कोणी नाही ना. 6 तर हा दिल, पण 6 घेणारे पण कोणी नाही आहे. त्यामुळे हा फक्त काय करत असतो, हा दुसऱ्यांकडून 2 घेऊन घेत असतो. हा दुसऱ्यांकडून काय घेऊन घेतो, 2 घेऊन घेतो. आता मला सांगा रे, एक प्रश्न विचारला MPC 2015, ठीक आहे. तो MPC 2015मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. आणि क्वेश्चन काय मी तुम्हाला मराठीत वाचून सांगतो. शोषणामध्ये ऑक्सिजन कोणती भूमिका बजावतो. शोषणामध्ये ऑक्सिजन कोणती भूमिका होतो. तुम्हाला सांगा बरं का, शोषणामध्ये काय तरी वेगळाच क्वेश्चन आहे. ऑक्सिजन कोणती भूमिका बजावतो. इलेक्ट्रॉन दाता म्हणजे काय रे, डोनेट करणारा ना. डोनेट म्हणजे दाता का. हां, तर मग इलेक्ट्रॉन डोनेटर म्हणून इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर, नंतर प्रोटॉन डोनेटर और प्रोटॉन ॲक्सेप्टर, राईट का, प्रोटॉन नाही, अशा पद्धतीने काहीतरी. तर शोषणामध्ये ऑक्सिजन कोणती भूमिका बजावतो. ऑक्सिशोषण म्हणजे काय, आणि याचं उत्तर दिलेलं आहे इलेक्ट्रॉन डोनेटर. तो इलेक्ट्रॉन डोनेटर म्हणून. तर ॲक्च्युली ते याच्यामध्ये असू शकतं. पुढे जाऊन बघूयात ती बात. चला पुढे जाऊ. आता जर अजून एक प्रश्न इथं याच्यावरती विचारला आहे, तर मी त्यानंतर घेणार होतो, पण तरी तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकतात बरं का. सांगा बरं का मला. तर मी तुम्हाला जे ना क्वेश्चन काय आहे, अस्थिर अणुकेंद्रातून
अस्थिर अणुकेंद्रामधून अल्फा कण उत्सर्जित झाल्यावरती कसे कमी होतात? कसे कमी होतात? मग मी तुम्हाला प्रश्न वाचून दाखवला मी, तुम्ही मला उत्तर सांगा. अणु अंक 2नी कमी होतो, तसेच अणु वस्तुमानांक 4नी कमी होतो. राईट. दुसरा ऑप्शन, अणु अंक 4नी कमी होतो, तसेच अणु वस्तुमानांक 2नी कमी होतो. तिसरा ऑप्शन, अणु अंक 4नी कमी होतो, अणु वस्तुमानांक पण 4नी कमी होतो. आणि चौथं ऑप्शन जे की आहे, अणु अंक 2नी कमी होतो आणि अणु वस्तुमानांक 2नी कमी होतो. चला उत्तर द्या बरं का याचं काय? उत्तर द्या रे. तर जेव्हा अल्फा रे बाहेर उत्सर्जित होतील तेव्हा काय बाहेर निघताना दिसायला भेटेल? तुम्ही सांगितलं ना याचं उत्तर रे. तर 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन असतात. मग अणुअंक किती बाहेर पडतील? तो अणुअंक 2नी कमी होईल, बरोबर, कारण की प्रोटॉनचे नंबर म्हणजे अणुअंक असतात. तो अणुअंक 2नी कमी होईल आणि अणुवस्तुमानांक 4नी कमी होईल. आलं लक्षामध्ये? असे प्रश्न विचारतात तुम्हाला. हे सगळं बेसिक सांगितले त्याच्यावरून क्वेश्चन तयार केलेले आहेत बघा. लक्षात घ्यायला पाहिजे. जे शिकत आहोत ना आपण, मी सगळं तुम्हाला सांगतो ना, तुम्ही ज्या गोष्टी शिकतायत ना त्या व्यवस्थित डोक्यामध्ये ठेवा. तुम्हाला जास्त काही करायची जरूरत बी नाही पडणार. एक्स्ट्राचा आजूबाजूचं पण बघतोय आपण चांगल्या पद्धतीने. राईट. अजून टेबल आहे बरं इथं. तर अशा पद्धतीने जे व्हॅलेन्सी तुम्हाला काढता यायला पाहिजे. तर इथं टेबल दिला आहे, त्याच्यावरून व्हॅलेन्सी आपण करून टाकू. व्हॅलेन्सी म्हणजे काय ते तुम्हाला कळालं ना. राईट. तर कंपाऊंडची पण व्हॅलेन्सी काढता यायला पाहिजे. जसं की NaCl. आता NaCl जो याची व्हॅलेन्सी आपल्याला काढता येईल. NaClमध्ये काय घडतं? सोडियम जो काय आहे, सोडियम प्लस होऊन जातो. तो एक देऊन देतो आणि क्लोरीन 1 घेऊन घेतो. तर सोडियम 1 आणि याची पण 1, त्यामुळे कंपाऊंड जो आहे याची व्हॅलेन्सी आपल्याला 1 दिसते. तर सोडियम क्लोराईड जो काय आहे, त्या सोडियम क्लोराईडची व्हॅलेन्सी किती असते? 1 व्हॅलेन्सी आपल्याला दिसायला भेटत असते. सोडियम क्लोराईडची व्हॅलेन्सी किती असते? 1 आपल्याला दिसायला भेटत असते. हा टेबल म्हणून तुम्हाला क्वेश्चन विचारतील ते. चला बघा बरं का डोकं पटापट. बघा हायड्रोजनची कॉन्फिग्युरेशन दिलेलं आहे 1. तर सांगा बरं का हायड्रोजनची व्हॅलेन्सी किती येईल रे? पटापट उत्तर द्या. हायड्रोजनची व्हॅलेन्सी किती येईल? माईक ओपन करा, उत्तर द्या. हायड्रोजनची व्हॅलेन्सी किती? 1. हेलियमची व्हॅलेन्सी किती? 0. लिथियमची व्हॅलेन्सी किती? राईट. हे बघा हेलिना केरप केसोफार भीम जी के सर 12 असं म्हणून काहीतरी ते पिरियॉडिक टेबलमध्ये असते. ठीक आहे. तर त्याच्यानुसार जे आपण नंतर बघणारच आहोत ते. पण क्रम जर बघायला ना व्हॅलेन्सी कशी वाढत जाते? 0 1 2 3 4. ठीक आहे. 0 1 2 3 4. चला सांगा बरं का कार्बन 12ची व्हॅलेन्सी किती रे? कार्बन 12ची व्हॅलेन्सी किती? कुठे दिलाय का कार्बन बिर्बन? ह्या बघा, कार्बन 12 जो काय आहे त्याची व्हॅल्यू सांगा. आता कार्बन 12 तुम्हाला मास सांगितले तुम्हाला मी ॲटॉमिक मास सांगितले, पण त्याचा ॲटॉमिक नंबर काय असतो? त्याचा ॲटॉमिक नंबर 6 असतो. ॲटॉमिक याच्यावरून काढत नका बसा. तर ॲटॉमिक किती आहे त्याचा? 6 आहे. ॲटॉमिक नंबर किती त्याचा? 6. ॲटॉमिक मास नंबर 12 असतो. ठीक आहे. तो 6 आहे म्हणजे 2 आणि 4. याचा अर्थ काय आपल्याला माहिती आहे ना, कम से कम काय गोष्ट घडू शकते? 4 घेऊ शकतो किंवा देऊ शकतो अशी बात आपल्याला दिसायला भेटत असते. तर कार्बन जो काही आहे, कार्बनचे म्हणून तर खूप सारे कंपाऊंड दिसायला भेटत असतात. कार्बन जो काही असतात त्या कार्बन जो आहे ना, इकडून तिकडून 4 हायड्रोजन घेऊन घेतो. डायरेक्ट 4चे 4 घेऊन घेतो. जसं की CH4 मिथेन कंपाऊंड कसा बनलेला आहे? तो काय करत असतो? हायड्रोजनकडून सगळे जे आहेत ना सगळे एक घेऊन घेतो. एक सगळ्यांकडून घेऊन घेतो आणि स्टेबल होऊन जातो. ठीक आहे. तो याची व्हॅलेन्सी किती कार्बनची? 4. ओके. तर तुम्हाला व्हॅलेन्सी काढता येईल एवढी बात कन्फर्म आहे. आता फक्त एवढं टेबल लक्षामध्ये राहू द्या. हे बघा बरं काय इथून घेऊ. हे जे नाही तर कापला गेला मी त्याला खाली हे केले. झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर दिलेला आहे. नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन इन आउटर शेल. चला आउटर शेलमध्येच इलेक्ट्रॉन सांगा फक्त. हायड्रोजनमधला आउटर शेलमध्ये किती असेल? 1. कार्बनमधला किती असेल रे? कार्बनमधला किती असेल आउटर शेलमध्ये? 4. सोडियममधला किती असेल आउटर शेलमध्ये? 1. क्लोरीनमधला किती असणार? 2 8 8 1. राईट. आणि नायट्रोजनचा किती असेल? 2. नायट्रोजनचा सांगा किती असेल त्याला? 5. राईट. तो आउटर शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन दिसायला भेटत आहेत. आता मला सांगा नायट्रोजनची व्हॅल्यूची किती? नायट्रोजनची व्हॅलेन्सी किती विचारलेला प्रश्न उत्तर द्या रे. 3. आलं लक्षात. चला पुढे. हां. नंतर पुढे नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन. तर जमेल ना आता हे सगळं कॉन्फिग्युरेशन पण काढते आणि व्हॅलेन्सी पण काढते. ह्याचा टेबल पण मी तुम्हाला दिलेला आहे. ती बात आपल्याला करतो. व्हॅलेन्सीबद्दल क्वेश्चन आला रे आला का तुम्हाला तो जमून जाणार आहे. आता आपण आयसोटोपबद्दल बघून घेऊया. ठीक आहे. आयसोटोप. तर आता कार्बनचे जे काही आयसोटोप असतात, कार्बनचे एकूण किती आयसोटोप आहेत? कार्बनचे 3 आयसोटोप आहेत. ऑक्सिजनचे किती आयसोटोप आहेत? ऑक्सिजनचे 3 आयसोटोप आहेत. पण आयसोटोप म्हणजे काय अजून व्यवस्थित समजून घ्या. आयसोटोप म्हणजे काय बरं का, की
ज्याचा ॲटॉमिक नंबर लक्षात घ्या, प्रोटॉनची संख्या जी ना सारखी आहे पण बदलते काय न्यूट्रॉन, तो न्यूट्रॉनची संख्या बदलल्यामुळे काय बदलतोय लक्षात घ्या, ॲटॉमिक नंबर सेम आहे बट ॲटॉमिक मास नंबर डिफरंट होतोय. काय म्हणतो आपण आयसोटोपला, तो बघा इलेमेंट जो काय ना इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर सेम आहे, ॲटॉमिक नंबर सेम असतं म्हणजे काय, त्याची प्रोटॉनची संख्या सेम आहे आणि ॲटॉमिक मास नंबर बदलतोय म्हणजे काय, जसं की मी कार्बन घेतला तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 6. आपण कसं लिहितो माहिती आहे का, कार्बनला कधी बी लिहायचं असेल ना तर वरती आपण अशा पण लिहितो 12C6. 12C6 म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर खाली आणि ॲटॉमिक मास नंबर वरती. अजून मी काय लिहिणार 13C6 राईट, 14C6. मला काय दिसायला भेटते, ॲटॉमिक नंबर काय सगळ्यांचा बघा रे, ॲटॉमिक नंबर सेम आहे बट ॲटॉमिक मास नंबर काय होतोय डिफरंट. तर ॲटॉमिक नंबर जर का सेम असेल, ॲटॉमिक मास नंबर जर का डिफरन्स असेल तर त्याला काय म्हणतो आपण, त्याला काय म्हणून देतो आपण, तर त्याला आपण आयसोटोप म्हणतो. टोप, आयसोटोप, TOP राईट का. तो आयसोटोप आणि पुढे आयसो बार येईल, त्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. हे आयसोटोप शिकवलं मी तुम्हाला, लक्षात घ्या. मग तुम्हाला प्रश्न विचारतील कार्बनचे एकूण आयसोटोप किती आहे, कार्बनचे एकूण किती आयसोटोप आहेत रे, कार्बनचे किती आयसोटोप आहेत, तर 3 आहेत. ऑक्सिजनचे किती आहेत, ऑक्सिजनचे पण 3 आहेत. ऑक्सिजनचे विचारलेत आय थिंक त्यांनी, तर ऑक्सिजनचे विचारले त्यांनी. हां, ऑक्सिजन निसर्गात किती आयसोटोपमध्ये आढळतो, MPSC प्री 2014, याचं उत्तर किती आहे 3. तो 14चं उत्तर 3 राईट, लक्षात ठेवा ते बात. आणि कोणकोणते असतात ते जर बघायचं असेल ना ऑक्सिजनचे आयसोटोप, तर ऑक्सिजनचे आयसोटोप तुम्हाला दिसायला भेटतील. हे बघा, तो एलिमेंट ऑक्सिजन इज फाउंड इन द 3 नॅचरल ऑकरिंग स्टेबल आयसोटोप. 18 बघा, ऑक्सिजन 18, ऑक्सिजन 17 राईट, ऑक्सिजन 16, 16, 17, 18 राईट का. जसं की कार्बन का होता 12, 13, 14, 16, 17, 18, हे ऑक्सिजनचे 3 आणि कार्बनचे 3 दिसायला भेटत असतात. ओके, तर लक्षात घ्या आयसोटोप म्हणजे काय तुमच्या लक्षामध्ये येऊन जाते बा. कुठपर्यंत आलो आपण, शेवट आलो आहे ना आता, शेवट आलेला आहोत. हां, तर बघा इथे आलो आता. तर कार्बन बघा, कार्बन 12, 13 लक्षात घ्यायचं. हा जो C आहे ना, इथं X देऊन देतील आणि Y देऊन देतील. म्हणतील की सांगा X इथं काय असतो, X काय असतो इथं रे, इथं ॲटॉमिक मास असते आणि Y काय असतो, ॲटॉमिक नंबर असतं. असं विचारतात ते, त्यांना क्वेश्चन असंच बनवतात ते, बरोबर का. क्वेश्चन बनवणारे असंच बनवतात. क्वेश्चन बनवणारे प्रश्न काय आलेले आहेत हे तर बघायचंच, पण काय विचारू शकतो हा पण डोकं लावायचं, काय विचारू शकतो यार ते. अशा पद्धतीने स्वतः पेपर आपण बनवायचा रे, स्वतः पेपर आपण बनवायचा पेपर. पुढे चला बघा, हायड्रोजन. चला हायड्रोजनचे किती आयसोटोप असतील आता, हायड्रोजनचे किती आयसोटोप असतात, हायड्रोजनचे 2 आयसोटोप असतात. क्लोरीनचे किती आयसोटोप असतात, क्लोरीनचे 2 असतात. कार्बनचे किती असतात, 2 असतात. सॉरी, कार्बनचे किती असतात, 3. ऑक्सिजनचे किती असतात, 3. तर क्लोरीनचे जे काही 2 आयसोटोप दिलेले आहेत. मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मला उत्तर पटापटा तुम्ही द्या. प्रोटॉनची संख्या किती असतील रे या ठिकाणी, या पहिल्या याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या किती आहे, प्रोटॉनची संख्या किती आहे इथं 17. इथं न्यूट्रॉनची संख्या किती येईल 18 राईट का, इथं 18 येईल. आणि इथं जर बघायला गेला तर इथं किती येईल, इथं येईल प्रोटॉनची संख्या 17 आणि इथं किती येईल 20 येऊन जाईल. लक्षामध्ये असे पण तुम्हाला क्वेश्चन विचारतील ते, त्या ज्याचा ॲटॉमिक नंबर सारखा आहे, ॲटॉमिक मास नंबर वेगळा आहे. म्हणजे प्रोटॉनची संख्या सारखी पण नेहमी. मग काय बदलेल बरं का, जर का समजा ॲटॉमिक मास नंबर बदलतोय, ॲटॉमिक मास नंबर इज चेंज ड्यू टू व्हॉट, एका एलिमेंटचा ॲटॉमिक मास नंबर बदलतोय ड्यू टू व्हॉट, कशामुळे बदलतोय ॲटॉमिक मास, ॲटॉमिक मास इज चेंज ड्यू टू व्हॉट, न्यूट्रॉनमुळे. ओके, तुम्हाला चांगल्या पद्धतीने बात कळालेली आहे. आता हे बघा, अजून युरेनियमबद्दल आयसोटोप. आता आपण किरणोत्सर्गी पदार्थ जे काही आहेत रेडिओ ॲक्टिव्ह, त्याच्याबद्दल उद्या बघूया. त्याचा तो एक चॅप्टरच असतो केमिस्ट्रीचा, ठीक आहे. दोनच चॅप्टर बाकी आहेत केमिस्ट्रीचे. जास्तीत जास्त मी पूर्ण महिना बी घातला, तो महिन्यामध्ये रिव्हिजन वगैरे करून तुम्ही पक्क डोक्यामध्ये ठेवा, पाठ करा त्या गोष्टींना, विषय पूर्ण संपवू नका रे बाबा हो. परफेक्शन मेन आहे. 100 मार्काची जरूरत नाही तुम्हाला, 70 मार्काची जरूरत आहे. 70 मार्क कसं काढता येतील, अभ्यास करायचा 120चा अभ्यास परफेक्ट पाहिजे. पण सगळा करत बसणार ना, पेपरामध्ये काय गोंधळ होतो सांगतो, लक्ष द्या सगळ्यांनी. आपल्याला काय बघायचं आहे, हे युरेनियमबद्दल बघायचं आहे. तू बघा बरं, युरेनियम 235 इज यूज फॉर न्यूक्लियर फिजन. आता तुम्हाला क्वेश्चन जे काही विचारतात ना, तो क्वेश्चन ॲक्च्युली याला उद्याच घ्यायचा होता आपल्याला, पण तरी पण एक नजरेमध्ये ठेवून घ्या की युरेनियमचे काही आयसोटोप आहेत, त्यांचा उपयोग जो काही आहे तो न्यूक्लियर फिजनमध्ये किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेशनमध्ये होत असतो. कोणता युरेनियम 235 बघा, वरती लिहायचा कोपऱ्यामध्ये युरेनियम 235 वरती लिहायचा, तो डाव्या हाताला वरती. सम रेडिओ आयसोटोप लाईक कोबाल्ट 60 आर यूज इन द मेडिकल ट्रीटमेंट ऑफ द फॅटल डिझीज लाईक कॅन्सर. तर कॅन्सरच्या ठिकाणी कोबाल्ट 60. मला सांगा रे, कोबाल्ट 60 हा कुठे वापरलेला आहे, अजून कोबाल्ट 60 कुठे वापरलेला आहे, वॉटर कंटेंटच्या मेथडमध्ये, वॉटर कंटेंटच्या मेथडमध्ये वापरला आहे का कोबाल्ट 60, का व्हिलॉसिटी मेजर करण्यासाठी वापरला आहे,
जी मुळामुठा नदी आहे आपली पुण्यातली, त्या मुळामुठा नदीमध्ये कोबाल्ट 60 नावाचा हे टाकला होता आणि ते वाहत वाहत गेलं होतं. तो रेडिओक्टिव्ह इलिमेंट किती अंतरावरती जाऊन नाहीसा होतो, आठवते का? ब्रिजमध्ये तुम्हाला ब्रिजमध्ये शिकवलं होतं मी, आठवतंय? हां ठीक आहे चला. आणि ते वॉटर कंटेंटची ती मेथड नाही काय का? वॉटर त्याच्यामध्ये पण कंटेनमध्ये वापरल्या कोबाल्ट नाही कोबाल्टची. वापरत आपण, इथिलीन वापरतो समथिंग. ते इथिलीन गॅस असतो तो अल्कोहोल समथिंग, तर ते उडून जातं, ते वाला यूज करतो. दोन दोन इलेक्ट्रोड वापरतो ना, एक त्याच्यातला एक इलेक्ट्रोड कोबाल्ट 60 असतो. हां इलेक्ट्रोडबद्दल बनते बरोबर, रेडिओ मधला तो इलेक्ट्रोडबद्दल बोलते राईट. तो इलेक्ट्रोडबद्दल पण तू दिसायला भेटेल. तर अशी ॲप्लिकेशन लक्षामध्ये राहू द्या की रेडिओ आयसोटोप कोबाल्ट 60 जो की आहे हा मेडिकल ट्रीटमेंट फॅटल वॉट कॅन्सरच्या याच्यासाठी वापरतात बरोबर. पुढे आयोडीन 131, आयोडीन 131 इज यूज फॉर ट्रीटमेंट द गॉयटर डिसीज ऑफ द थायरॉइड ग्लँड याच्या ठिकाणी आपण वापरतो. हे माहिती आहे तुम्हाला बरोबर की नाही. तो ते जो काही गलगंड म्हणतो ना आपण, आता आपण काही बायोलॉजी शिकत नाही त्याच्यामध्ये जायचं नाही आपल्याला. आयोडीन 131 आपण ज्याला यूज करत असतोय राईट का. हे रेडिओक्टिव्ह झाला कोबाल्ट, हे तुमच्या माहितीसाठी लक्षामध्ये ठेवून घ्या. अजून काय, रेडिओक्टिव्ह आयसोटोप आर यूज इन द फूड प्रिझर्वेशन ऑफ मायक्रोब्स बरोबर का. फूड प्रिझर्वेशनमध्ये आपण गॅमाला जसा वापरला होता ना गॅमालेला, तसं फूड प्रोडक्शनमध्ये रेडिओक्टिव्हला सुद्धा वापरत असतात मायक्रोब्सला मारण्यासाठी. रेडिओक्टिव्ह आयसोटोप C14 इज यूज टू डिटरमाइन द एज ऑफ आर्किओलॉजिकल ऑब्जेक्ट. बघा रे, ते आर्किओलॉजिकल ऑब्जेक्ट म्हणजे काय, ते खूप जुन्या काळातली वस्तू वगैरे जमिनीत दफन असतात ना, त्यांचं एज वगैरे काढण्यासाठी सुद्धा रेडिओक्टिव्ह आयसोटोप C14चा वापर केला जात असतो. हे बेसिक लेवलला तुमच्या लक्षामध्ये राहू द्या, याची रिव्हिजन मी चांगल्या पद्धतीने केली उद्या. अजून काय काय आलं, तो ॲटॉमिक नंबर. आता एक शेवटची टर्म आपली बाकी आहे, तो म्हणजे आयसोबार. तो काय, आयसोबार. आता मला एक सांगा आपण काय बोलतो, ॲटॉमिक मास कोणाला म्हणतो आपण? न्यूट्रॉनची संख्या आणि प्रोटॉनची संख्या या दोघांच्या बेरजेला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक मास. असं घडू शकतं का बरं का? असं घडू शकतं का वेगवेगळे जे काही इलिमेंट आहेत त्याचे वेगवेगळे आयसोटोप पण आहेत बरोबर का. असं घडू शकतं का की प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजे इलिमेंट जे काही आहेत, असं घडू शकतं का की काही असे इलिमेंट आहेत ज्यांचा ॲटॉमिक मास सेम आहे राईट का. तो ज्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास सेम आहे ना, ॲटॉमिक मास सेम असणारे जेवढे काही असतात ना त्यांना म्हणतो आयसोबार. ज्याचं वजन सारखं आहे त्याला आयसोबार म्हणतात. तर ज्या इलिमेंटचं वजन ॲटॉमिक मास सारखं आहे ना त्याला आयसोबार म्हणतात. एवढी बात लक्षात ठेवा. याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे गड्या आयसोबारवरती. मी कुठे लिहिलं आहे, आयसोटोप झालं का, हे बघा, हे आयसोबार. सो ॲटम ऑफ द डिफरंट इलिमेंट आहेत ते, बट त्यांचा ॲटॉमिक मास काय आहे, सेम. सो ॲटॉमिक मास त्यांचा सेम आहे. डिफरंट इलिमेंट आहेत ते, पण त्यांचा ॲटॉमिक मास सेम आहे. मग ते जे काही डिफरंट इलिमेंट जे आहेत ना, ते डिफरंट इलिमेंटला आपण काय म्हणतो आहे. मग सल्फर पोटॅशियम, कॅल्शियम, क्लोरीन, ऑर्गॉन यांच्या सगळ्यांचं जर का तुम्ही ॲटॉमिक मास जर बघितलं ना, 40 युनिट दिसायला भेटते. तर 40 युनिट त्यांचा ॲटॉमिक मास आहे. त्यामुळे काय म्हणणार आपण, सल्फर, पोटॅशियम, कॅल्शियम, क्लोरीन अँड ऑर्गॉन आर आयसोबार ऑफ ईच अदर. लक्षात आलं का रे. आयसोबार म्हणजे काय, तर ज्यांचं जे काही आता क्वेश्चन विचारला का होता, हा दोन अणूंना आयसोबार म्हणतात जर कंबाईन बी प्री 2017 दोन अणूंना आयसोबार म्हणतात जर, उत्तर द्या पटकन आता. प्रोटॉनची संख्या दोन्ही अणूंमध्ये सारखी असेल, न्यूट्रॉनची संख्या दोन्ही अणूंमध्ये सारखी असेल. तिसरा, न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये सारखी असेल. न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये असमान असेल. उत्तर काय असेल रे, थर्ड राईट का. अशा पद्धतीने तुम्हाला जे काही आहेत क्वेश्चन आल्यावरती जमेल. हे बेसिक आहे, हे बेसिकच आहे राईट. हे सगळं बेसिक आहे, असं नाही का चला बाबा लय अवघड आहे बा. आता पुढे सेल. आता जे काही ना सेल असतात आणि काही त्यांचे सबसेल असतात. आता सेल कोणकोणते असतात बघा, KLMN याची प्रत्येकाची एनर्जी पण काढली. के बरोबर काय असतो, N=1 म्हणजे के असतो, N=2 म्हणजे L असतो. हे आपण सगळं बघितलं आहे. परंतु या सेलमध्ये सबसेल असतात. या सेलमध्ये सबसेल दिसायला भेटत असतात. आणि ते सबसेल कोणते असतात बरं का, ते असतात आपले SDPF 12वीमध्ये आपल्याला चॅप्टर होतं, त्याच्यामध्ये आपण SDPF असे हे बघितलेलं आहे. आपल्याला तसलं काही एवढं खोलमध्ये कोण जाणार नाही आहे, पण तरी मी सांगतो की बाबा सेलमध्ये सबसेल असतात. SDPF. S म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, D म्हणजे 4 टाका बरं का. किती होतात ते, 4 टाकत जायचं म्हणजे 6 इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये टाक Pमध्ये जर का 4 टाकले तर 10 इलेक्ट्रॉन आणि Dमध्ये किती असतात, 14 इलेक्ट्रॉन. तो S जी सबसेल आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन असतात. D जे की सबसेल आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम 6 इलेक्ट्रॉन असतात. P जे की असते त्याच्यामध्ये मॅक्झिमम 10 इलेक्ट्रॉन असतात. आणि D जे त्याच्यामध्ये 14 इलेक्ट्रॉन दिसायला भेटत असतात. त्याच्या खोलमध्ये जाण्याची काही जरूरत भेटत नाही, यातलं काही येणार नाही. पण तरी पण मला वाटलं की चला बा एक सबसेल वगैरे म्हणजे सांगावं अशा पद्धतीने. मग तुम्हाला व्हॅलेन्सी ना कधी आपण व्हॅलेन्सी आता कशाच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनच्या भाषेमध्ये काढली, 2, 8, 8 अशा पद्धतीने काढली. पण सबसेलमध्ये पण तुम्हाला काय करावं लागते, त्याची व्हॅलेन्सी काढावी लागते. 1s2 3s2 आठवत असेल तुम्हाला, याच्यामध्ये केमिस्ट्रीमध्ये आपण जे शिकवले होते 11वी 12वीमध्ये. ठीक आहे, पण ठीक आहे जाऊ द्या, काही गरज नाही, त्याची काही जरूरत नाही दिसेल भेटते, एवढं डोक्याला ताण द्यायची गरज. इथपर्यंत आपलं हा पॉईंट आपण कव्हर केला आहे.